so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहायला इतकं छान वाटतं ना. So many things that God wants to share with us. अनेक गोष्टी देवाला आपल्याला सांगायच्या आहेत. Because He is interested in our lives. कारण देवाला आपल्या जीवनामध्ये रस आहे. He is interested in the development we make in our lives. आपल्या जीवनात जे काही विकसन आपलं होतं त्याच्यातही त्याला रस आहे. And God knows आणि देवाला ठाऊक आहे that if we heed to His word, आपण जर त्याचं वचन ऐकलं आणि पाळलं we shall be blessed. तर नक्की आपण आशीर्वादित होऊ. That's why He speaks to us week after week. आणि म्हणून देव दर आठवड्यामागे आठवडे आपल्याशी बोलत आहे. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God's high calling. परमेश्वराचे मोठे पाचारण. God's high calling. परमेश्वराचे मोठे पाचारण. We'll open our Bibles to Philippians chapter 3 verse 14. फिलिप्पी करास पत्र 3रा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला काढूया. I press toward the mark for the prize of the high calling of God in Christ Jesus. फिलिप्पी करास पत्र 3रा अध्याय त्यातलं 14वं वचन. ख्रिस्त येशूचे देवाचे वरील बोलावणे त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत चालतो. Amen. देवाचे वरील बोलावणे म्हणजे पाचारण. You must have heard of the calling in the world. तुम्ही जगामध्ये बोलावण्याविषयी पाचारणाविषयी ऐकलं असेल. The world calls us. जगही आपल्याला बोलावतं. Because the world wants us to get involved in the world. कारण जगाची इच्छा आहे की आपण जगात गुंतायला हवंय. But here this is an upward calling. पण इथे हे वरचं बोलावणं आहे. This is an upward calling. हे वरचं पाचारण आहे. The heavenly calling. हे स्वर्गीय पाचारण किंवा बोलावणं आहे. It's called God's high calling. आणि त्याला देवाचं मोठं थोर असं पाचारण म्हणतात. High calling. देवाचं मोठं किंवा थोर पाचारण त्याला म्हणतात. And the apostle Paul says, प्रेषित पौल सांगतो, I move daily towards the goal. मी रोज त्या निशाणीकडे म्हणजे त्या ध्येयाकडे त्या गोलकडे जात आहे. Why? का? To win the prize. की मला ते बक्षीस जिंकायचं आहे. There is a prize waiting for each one of us. एक बक्षीस आपल्या सगळ्यांची वाट बघत आहे. Amen. Amen. And unless you move towards this high calling, आणि जोवर तुम्ही या मोठ्या पाचारणाकडे बोलावण्याकडे जात नाही, चाल घेत नाही, you cannot get this prize. तर तुम्हाला ते बक्षीस किंवा प्रतिफळ मिळणार नाही, मिळू Amen. शकत नाही. God has appointed me to win. देवाने मला जिंकण्यासाठी नेमलंय. God has appointed you to win. देवाने तुला सुद्धा जिंकण्यासाठीच नेमलंय. We are not called to lose in life. आपल्याला काही आयुष्यामध्ये पराजयी व्हायला, हरायला बोलावलेलं We नाही. are called to win. आपल्याला आयुष्यामध्ये जिंकायलाच बोलवलंय. My Jesus won. माझे येशू जिंकले. Amen. आमेन. You know, the greatest enemy of mankind was death. तुम्हाला माहितीये मनुष्य जातीचा सगळ्यात मोठा शत्रू होता मृत्यू किंवा मरण. Bible says बायबल म्हणतं the last enemy of mankind is death. माणसाचा शेवटचा शत्रू म्हणजे मृत्यू. And anything in between, आणि त्यामध्ये जे काही येतं everything leads to death. ते सगळं मृत्यूकडेच नेतं. त्या मधल्या काळात जे काही येतं ते सगळं शेवटी मृत्यूकडेच नेतं. I mean, sickness leads to death. म्हणजे काही आजार झाले तर ते पण शेवटी मृत्यूकडे नेतात. Depression leads to death. नैराश्य आलं, डिप्रेशन आलं तर तेही होता मृत्यूकडे नेतं. But my Jesus पण माझे येशू defeated death. त्यांनी मृत्यूला हरवलं. And so there is nothing too hard for my Lord Jesus तर Christ. आता माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांना करण्यासारखं काही अवघड राहिलेलंच नाही. Because the hardest thing to defeat was death. कारण सगळ्यात अवघड गोष्ट होती हरवण्यासाठी ती म्हणजे मृत्यू. My Jesus defeated death. माझ्या येशूनी मृत्यूलाही हरवलं. मग आता बाकी काय राहिलं? So nothing is difficult. मग आता काहीच अवघड नाहीये, काहीच अशक्य नाहीये. And that's why I said God has appointed me to win. आणि म्हणून मी म्हणालो की देवाने मला जिंकायलाच नेमलंय. And our calling is so different. आणि आपलं पाचारण, आपलं बोलावणंच वेगळं आहे बेटा. Our calling is not according to worldly standards. आपलं बोलावणं जगिक स्तरानुरूप नाहीये. It is heavenly calling. हे स्वर्गीय बोलावणं आहे. It is upward calling. आणि हे वरचं पाचारण आहे. It is high calling. हे उच्च पद्धतीचं बोलावणं आहे. We are being led to a completely different model. आणि अगदी वेगळ्या अशा मूल्यांकडे आपल्याला त्याने पाचारलंय. ती हाकच मोठी आहे. Our calling is very different from आपलं the world's पाचारण calling. जगातल्या पाचारणापेक्षा बोलावण्यापेक्षा फार वेगळं आहे, फार मोठं आहे. The concept itself is altogether different. आणि त्याच्या मागची संकल्पनाच अगदी वेगळी आहे की जग आपल्याला ज्या कशाने बोलावतं ते फार वेगळं असतं आणि देव जे बोलवतोय त्याची संकल्पनाच वेगळी आहे. The world's thinking, the world's concept is so different from God's concept. जगाचे विचार आणि जगाची संकल्पना देवाच्या या संकल्पनेपेक्षा अगदी वेगळी आहे. Jesus said, येशू बोलले the greatest among you
तुमच्यामध्ये जो कोणी थोर आहे will live to serve others. तो दुसऱ्यांची सेवा चाकरी करायला जगेल. बडा कोण? जो सेवा चाकरी करे वो बडा. I mean, this is a very different concept. म्हणजे झालं ना, जगापेक्षा ही संकल्पना किती वेगळी आहे. जगात असं नसतं. The greatest is called to do the meanest work. आणि सगळ्यात जो कोणी थोर आहे त्या थोराला, त्या महान व्यक्तीला अगदी खालचं काम करायला देवाने पाचारलंय. The greatest among you will live as the one who is called to serve others. तुमच्यातला जो कोणी महान आणि थोर असेल त्याला दुसऱ्यांची सेवा चाकरी करायलाच बोलावलेला We आहे. are called to serve. आपल्याला बोलवलेच आहे सेवा चाकरी करायला. Because a time is coming when we'll be served for eternity. कारण एक वेळ येणार आहे अनंत काळामध्ये आपली सेवा केली जाणार आहे. अनंत काळात. But now पण आता we are vineyard workers of Christ Church. आता आपण विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च म्हणजे वर्कर्स ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचे कामगार. सेवक वगैरे नाही बरं, त्याच्यात गोंधळ होतात. ख्रिस्ताचे कामगार. Praise God. काम करणाऱ्याला म्हणतात कामगार. And so the greatest honor and authority is reserved for the one who has a servant heart. तर ज्या कुणाचं सेवा चाकरी करण्याचं हृदय आहे ना, त्याला सगळ्यात मोठा मान, सन्मान आणि अवॉर्ड ठेवलेला आहे. Just imagine God saying, कल्पना करा, देव म्हणतो, the meek shall inherit the earth. दीन, लीन आणि नम्र पृथ्वी वतन पावतील. बाकी वडिलांची एस्टेट बिस्टेट सोड, पृथ्वी वतन पावतील. I mean, in the world, if you are meek, you will not get anything. आणि या जगामध्ये आपण जर नेहमी असे सालसूद आणि नम्र राहिलो तर आपल्याला काही मिळणार नाही, मिळत नाही. Because meekness is weakness. कारण की जगामध्ये या नम्रतेला अशक्तपणा मानतात की इतना क्या हंबल रहने का. If you are meek, you will not get anything. तर या जगात असं नम्र राहून काही मिळत नाही. You have to snatch things. गोष्टी अशा हिसकावून घ्यायला लागतात जगात Force. बळजबरीनं. But God says, be meek. पण देव म्हणतो तू लीन नम्र राहा. The more you are humble, जेवढं तू जास्त नम्र राहशील the more you shall be lifted up. तेवढं जास्त मी तुला उंच करील असं देव म्हणाला. म्हणजे संकल्पना Amazing. किती वेगळ्या आहेत. Sometimes God goes out of the way to save somebody. आणि कधी कधी देवना एखाद्या माणसाचं तारण करायला जरा आउट ऑफ द वे जातो, In a special way. खास रीतीनं काहीतरी की बस त्याचं तारण व्हावं. I mean, God can do anything. देव काही करू शकतो. तो देव आहे, राज्य त्याचं आहे. Like he did with Paul. जसं त्याने पॉलच्या जीवनात केलं ना. Because at times, कारण कधी कधी God sees a person with a passion. देव एखाद्या माणसामध्ये आवेश बघतो. जो माणूस आवेशाने भरलेला आहे ना, त्या माणसाकडे देवाची नजर असते. He may be ignorant of the truth, but if he has passion, God will reveal his truth. आणि कदाचित तो माणूस अजूनपर्यंत बिलीवर झालेला नाहीये, सत्याविषयी नव्हता अजाण आहे, पण देव बघतो की हा खूप पॅशनेट आहे, हा खूप आवेशी आहे. तर मग देव आउट ऑफ द वे म्हणतो की नाही, याला मला तारायला हवं, कारण राज्यासाठी हा उपयोगी पडणार आहे. हा ढेपाळलेला नाहीये, हा आवेशाने भरलेला आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? Paul himself says in 1 Thessalonians chapter 1 verse 13. 1 थेसलनीचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 13व्या वचनामध्ये पॉल स्वतः म्हटलेला आहे, I was before a blasphemer and a persecutor and injurious, but I obtained mercy because I did it ignorantly in unbelief. 1 थेसलनी 1:13. पहिला अध्याय आणि त्यातलं 13वं वचन असं सांगतं की 1:13 1 Thessalonians 1:13. 1 थेसलनी 1 It's not there. 9-10 पर्यंत आहे. Oh, एनिवे मे बी 2 थेसलोनियन्स. check it out. Okay. ठीक आहे. Paul says, I was a blasphemer once upon a time, पॉल म्हणतो मी एकेकाळी निंदा नालस्ती करणारा माणूस होतो, but I found mercy पण मला दया प्राप्त झाली because I did it in unbelief. कारण की मी अविश्वासाने ते सगळं केलेलं. तोवर माझा येशूंवर विश्वास नव्हता, येशूंची ओळख नव्हती, आणि म्हणून त्या अनुरूप मी सगळी निंदा नालस्ती सगळं करायचो. I was ignorant. मी अजाण होतो, मला माहित नव्हतं, I didn't know what I was doing. मला ज्ञान नव्हतं, मी काय करत होतो मला कळत नव्हतं. But पण I was flooded with such great grace in my life. एवढी मोठी कृपा माझ्या जीवनावर आली, एवढा कृपेचा पूर माझ्या आयुष्यात आला, Like river flowing on the banks. की जसं नदी वाहते ना, किनारी नदी वाहते, तशी वाहती कृपा माझ्यावर आली And I was saved. आणि माझं तारण झालं. Amen. आमेन.
Even Cornelius found this abundant grace flowing in his life. कर्नेलिय नावाचा जो माणूस होता ना, त्याला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये ही भरपूर कृपा मिळालेली दिसते. And why did the angel show interest in him to be saved? देवाच्या दूताने कर्नेलियामध्ये का बरं इंटरेस्ट दाखवला की याचं तारण व्हायला पाहिजे, याला आपण तारायलाच पाहिजे? Why angel का met him? का देवाचा दूत येऊन कर्नेलियाला भेटला? Because कारण there was found some goodness in him. काहीतरी चांगुलपण त्या कर्नेलियामध्ये तो अविश्वासू असतानाही दिसून आलं. Something was काहीतरी त्याच्यात दिसलं. found in you तुझ्यात when you were saved. जेव्हा तुझं तारण झालं, God has seen something in you. देवाने तुझ्यात काहीतरी पाहिलेलं आहे बरं का. A little passion, काहीतरी थोडा आवेश, a little passion, humility, थोडी नम्रता, a little brokenness, थोडा तुटकेपणा, ऐकणारा स्वभाव, आज्ञा पाळणारा स्वभाव, a seeking heart, काहीतरी एक शोधणारं a हृदय, hungry heart. एक भुकेलं हृदय, काहीतरी देवाने आपल्यात बघितलं आणि आपल्याला देवाने तारलं. किती छान. Yes. मला आता ऐकूनही बरं वाटतं की माझ्या देवाने असं काय पाहिलं असेल की त्याने मला तारलं. In every person he has seen something. प्रत्येक माणसात देवाने काहीतरी पाहिलंय बेटा. Something he has seen. काहीतरी पाहिलंय, नाही तर माझं तर नरक ठरलेलंच होतं. क्या देखा Some रेगा. people have a very soft heart, काही लोकांचं हृदय फार मऊ असतं and seeing that soft heart, God saves them. आणि ते मऊ हृदय बघून देव त्यांना तारतो की बंदे का हार्ट बडा अच्छा है. Because गोल्डन हार्ट. Cornelius would pray every day. कारण कर्नेल रोज प्रार्थना करायचा He was also engaged in alms giving. आणि तो दान धर्म करण्यामध्ये पण व्यस्त असायचा. गरिबांना मदत कर, दान धर्म कर. Acts 10 verse 2. प्रेषित 10:2 मध्ये त्याचा उल्लेख पण केलेला So आहे. God saw his heart, तर देवाने अर्थातच त्याचं हृदय बघितलं. because the angel said, कारण की देवाचा दूत म्हणाला, when the angel met Cornelius, जेव्हा देवाचा दूत कर्नेलियाला भेटला, your prayers and your acts of charity have come up as a memorial offering before God. कारण तुझी प्रार्थना आणि लोकांना पुष्कळ दान धर्म जो तू केलेला आहे त्या सगळ्याकडे Verse 4. चौथं वचन, त्याच्याकडे दृष्टी लावून भयभीत होऊन म्हणाला, तुझ्या प्रार्थना, तुझे दान धर्म ही देवासमोर आठवणीसाठी वर गेलेली आहेत. See, Cornelius later on shared this testimony. आणि कर्नेलियाने नंतर ही साक्ष दिली. He said, म्हणाला one afternoon, की एके दिवशी दुपारी about 3 o'clock in the afternoon, सुमारे दुपारी 3 वाजता I had an open vision. मला एक उघडा दृष्टांत झाला. I saw the angel of God appear before me. देवाचा दूत माझ्या समोर आलेला मला दिसला. He stood right in front of me. अगदी माझ्या समोर येऊन देवाचा दूत उभा राहिला He called out my name. आणि त्याने माझं नाव घेतलं, मला हाक मारली. Cornelius. मला नावाने हाक मारली की कर्नेलिया. Say, one call of God, देवाची एक हाक and you are saved. आणि कर्नेलियाचं झालं तारण. वा, God वा. arranged Peter to go and visit him. देवाने पेत्राला सांगितलं, पेत्राची सोय केली, नेमणूक केली की जाऊन त्या कर्नेलियाला भेट. Say, ऑल दॅट अरेंजमेंट देवाने केली. मेक शुअर जाण त्याला भेट. how much arrangement God would have made to save you. तसं तुला आणि मला तारायला सुद्धा देवाने किती अरेंजमेंट केली असेल ना. हो Who की नाही? knows? काय माहिती आपल्याला. See his love. बघा ना देवाचं आपल्यावर किती प्रेम आहे. आपण नुसत्या उगीच्या गोष्टींवर रडत बसतो. Peter was there in the upper terrace पेत्र तिथे वरच्या गच्चीवर होता, waiting for the food. वाट बघत होता. त्याला भूक लागली होती. He was very hungry. भूक लागली होती त्याला फार. पेत्र जेवणाची वाट बघत होता And while the food was being prepared, आणि जेवण तयार होत होतं, स्वयंपाक तयार होत होता. God said this is the right time to meet him. तर देव म्हणाला ही बरोबर वेळ आहे पेत्राला जाऊन भेटायची. Because after food he may sleep then. कारण जेवल्यावरती जरा पोट जड झाल्यावर माणसं झोपतात. And God put him in a trance, आणि देवाने त्याचं ध्यान हरपलं and a basket came down from heaven, आणि एक चांदव्यासारखी गोष्ट वरून खाली आली. ओ हालेलुया. and all kinds of animals were in it. सगळ्या पद्धतीचे प्राणी त्यात होते. And Peter was shocked. पेत्राला धक्का बसला. The Lord said, eat. प्रभू त्याला म्हणाला खा. He said, this unclean things I don't eat. तर पेत्र म्हटला हे अशुद्ध प्राणी मी नाही खात. We only eat kosher food. आम्ही जे खाण्यासाठी परवानगीचं आहे तेच खातो. Unclean stuff we don't eat अशुद्ध आम्ही नाही खात. according to the law. नियमशास्त्रानुरूप देवाला सांगतो तो अशुद्ध आम्ही नाही खात. शुद्ध खा. अरे प्रभूने नियम दिया. See, but he became a believer, yet that old हा thing ते still was there in him. झाला होता पेत्र बिलीवर, पण माणसाला जुने विचार लवकर सोडत नाहीत ना.
And the Lord said, what I have made clean, don't call it unclean. आणि मग प्रभू त्याला म्हणाला, ज्याला मी शुद्ध म्हणतोय त्याला तू अशुद्ध म्हणायचं नाही. In other words, दुसऱ्या he शब्दात was talking about Cornelius. कर्नेल्याविषयी प्रभू बोलत होता. You think he's unclean? तुला असं वाटतं तो अशुद्ध आहे? I have touched him मी already. त्याला स्पर्श केला ऑलरेडी. तू He's क्या बोल clean. रहा है? He's clean. तो शुद्ध आहे जा. Say. तसा आपले अंदाज नेहमीच चुकतात हो लोकांना बघून. And he went. आणि पेत्र गेला And he preached the word of God. आणि त्याने जाऊन कर्नेल्याला सुवार्ता सांगितली. Cornelius and his whole family were saved. आणि कर्नेले व त्याच्या पूर्ण कुटुंबाचं तारण झालं. And Peter couldn't believe. पेत्राचा विश्वासच बसेना. And God knew that. देवाला माहिती होतं हे सगळं. And God knew that he will not pray for the baptism of the Holy Spirit. देवाला माहिती होतं की हा काही पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची प्रार्थना ह्याच्यासाठी करायचा नाही. So as he was preaching, the Holy Ghost fell on them. तर जसं पेत्र सुवार्ता सांगत होता तसं पवित्र आत्माही उतरला त्यांच्यावर. God bypassed Peter. आणि देवाने पेत्राला बायपास केलं की तू रहने ही दे, तू खाली सुवार्ता बोलते रहे, मैं अभिषेक ऑलरेडी भेजने वाला है कि तू आगे ये करने वाला नहीं, मुझे मालूम है. Say, so much preparation God did for one man, Cornelius. लक्षात येत आहे एक माणूस कर्नेल्य, त्याच्यासाठी देवाने केवढी सारी अरेंजमेंट केली. पेत्राकडे गेला काय, त्याला सांगितलं काय, त्याला समजावलं काय, अशुद्ध म्हणायचं बंद कर, हे शुद्ध आहे चल काय. मग तो गेला, बोलला, बोलतानाच देवानी पवित्र आत्मा पाठवला. कारण देव जाणून होता हा तर पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची प्रेयर करणार नाही, तो आता कुठे बिलीवर झाला, इसको क्या होली स्पिरिट मिलेगी. आपली डोकी नाही तिथे खूप चालतात. Not only that, आणि एवढंच नाही, Peter wouldn't have prayed because Cornelius was a Gentile. आणि पेत्राने तशी प्रार्थना केली नसती कारण तोवर कर्नेल्य परराष्ट्रीय होता, अविश्वासू होता. He was the first Gentile convert. आणि तो पहिला परराष्ट्रीय जो येशूकडे आला, कर्नेल्य First परराष्ट्रीय, Gentile person. पहिला परराष्ट्रीय. And so Peter was not ready. तर पेत्र तयार नव्हता. He knew that the gospel was only for the Jews, पेत्राला माहिती होतं नाही नाही सुवार्ता फक्त यहुदी लोकांसाठीच आहे, not for Gentiles. हा परराष्ट्रीय My लोकांसाठी God नाही. belongs to me. माझा देव फक्त माझ्या My God मालकीचा आहे. belongs to only Jews. माझा देव फक्त यहुद्यांच्या मालकीचा आहे असं काहीतरी. My God does not belong to anybody else. माझा देव आणि कोणाच्या My मालकीचा नाही. Jesus does not belong to anybody else. माझे येशू आणि कोणाचेही नाहीयेत. My Jesus does not belong to Gentiles. आणि माझे येशू परराष्ट्रीयांचे नाहीयेत असं काहीतरी. But पण he didn't know. त्याला माहित नव्हतं God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that he gave his only begotten Son, Jesus की Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on की him जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish, त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत काळचे जीवन, ज्याला आपण लोक मोक्ष म्हणतो, तो मोक्ष मिळेल. Sometimes God becomes aware of your prayers and your gifts to the poor. कधी कधी ना देवा तुम्ही गोरगरिबांसाठी जे काही दान धर्म प्रार्थना करता ते बघून देव त्याची एक जाणीव ठेवतो. And God goes that extra mile आणि देव एक जास्तीचं पाऊल चालून त्या माणसासाठी मग येतो to allow himself to manifest to that person. की त्या माणसाला मी प्रगट होणार आहे, Okay? मी त्याला दर्शन देणार, मी त्याची ओळख माझ्याशी करून घेणार की मी येशू आहे, माझ्यात ये. God has prepared a plan for you to be saved. तसं देवाने तुझ्यासाठी पण योजना केली होती तुझं तारण व्हायला. The तुझं day तारण you असं got नाही झालं. saved, it didn't happen just like that. ज्या दिवशी तुझं तारण झालंय ना बेटा, असंच नाही झालेलं. God arranged everything. देवाने खूप काही अरेंजमेंट केल्या होत्या. Because it's very difficult to come out of the hands of the devil. कारण सैतानाच्या हातात एक तर बाहेर निघणं फार अवघड. Okay? आणि God आपण has to have a master plan. देवाला काहीतरी मास्टर योजना करायलाच लागलेली असणार आहे आपल्यासारख्यांना तारायला. Because the devil will not leave one soul. कारण सैतान तर एकही आत्मा सोडणार नाही, जीव सोडणार नाही. हो ना, काय काय देवानी केलं असेल ना, We don't know काय माहिती आपल्याला to what extent he went through to save us. काय टोकापर्यंत देव गेला असेल तुला मला तारायला. And people don't know that they have a high calling आणि from God. लोकांना हे कळत नाही की प्रचंड मोठं पाचारण आणि बोलावणं देवाकडनं त्यांच्यावर आलेलं आहे. Everywhere सगळीकडे you should be open for his call. सर्वत्र तुम्ही देवाच्या बोलावण्यासाठी जरा उघडे व्हा, दिल खोलो, बडा करो, सुनो. He may call you तो बोलवेल तुम्हाला, anytime. पाचारेल, कधीही बोलवेल. Anytime he may ask you. कधीही देव तुला हाक मारेल आणि विचारेल. He will say, do this for me. देव म्हणेल तुला की माझ्यासाठी असं असं कर. And you should say yes. तू हो म्हणायला हवं, तू हो म्हणायला पाहिजे. All of those patriarchs of the Old Testament, God called them and they say yes. जुन्या काळातल्या सगळ्या संतांना, भक्तांना देवाने हाक मारली
आणि पहिल्या हाकेत त्या सगळ्यांनी देवाला होकार दिला. Yes. You know, Paul also had a vision. पॉललाही दृष्टांत झाला Say, है ना. on the Damascus road, दिमिश्काच्या रस्त्यावर there God saved him. तिथे देवाने पॉलला तारलं ना. शौलाचा पॉल तिथे झाला. You know once how Paul had a vision, आणि एकदा कसं शौलाला पॉलला दृष्टांत झाला and they immediately prepared to cross over to Macedonia. आणि लगेच त्यांनी मासेदोनियाला जायची तयारी केली. That God himself, they were convinced that God himself has called us. त्यांना आतून पटलं ते की देव आपल्याला बोलवतोय, आपल्याला मासेदोनियाला जायलाच हवं That we have to preach this wonderful gospel into Macedonia also. आणि आपल्याला ही सुंदर अद्भुत सुवार्ता जाऊन मासेदोनियात सांगायला हवी. त्यांना आतून ते पटलं की देव आपल्याला बोलवतोय. And so Luke said, तर लूक बोलला, come on, let's go. तर कमान आपण जाऊया. देव God सांग spoke to Paul. देव पॉलशी बोललाय, चला. That means we are also included in याचा it. अर्थ आपण सुद्धा त्याच्यामध्ये आहोत. Say, पॉलशी देव बोललाय, आपण पण जायचं पॉल बरोबर. they didn't get the vision, Paul got. दृष्टांत त्यांना नव्हता झाला, दृष्टांत पॉलला झाला होता. But that vision is for all. पण तो दृष्टांत सर्वांसाठी होता. God has a vision for our church. तसं देवाचा एक दृष्टांत आपल्या चर्चसाठी आहे. God has been speaking to me. देव माझ्याशी बोलत आलेला आहे. Souls have to be saved. जीवांचं तारण झालं पाहिजे. People have to be blessed. लोकांना आशीर्वाद मिळाला पाहिजे. देव माझ्याशी बोलत आलाय. And so you are involved with me in that vision. तर तुम्ही सुद्धा त्या दृष्टांतामध्ये माझ्या बरोबर गुंतलेले आहात. You are involved in the high calling of तुम्ही God. सुद्धा त्या देवाच्या प्रचंड मोठ्या पाचारणात गुंतलेले आहात. Work may be small, but there is a high calling. तुझं काम कदाचित छोटं असेल रे, पण तुझं पाचारण मोठं आहे. It's not a high work, it's a low work with a high calling. तुझं काम छोटं असेल, पण छोटं काम मोठ्या पाचारणातलं आहे. हे लक्षात घे. कामावरनं ठरवू नको. Yes. पाचारण मोठंच आहे. Why? Because it's coming from God. कारण ते डायरेक्ट देवाकडनं आलंय. आणि काय देवानी वेगळी हाक मारायची तुला आणि मला. You know how once when Philip was around, एकदा ना फिलिप होता ना, फिलिप the angels guided him. देवाच्या दूताने त्यालाही मार्गदर्शन केलं. If you read in Acts 8, प्रेषित 8वा अध्याय वाचला ना तर कळेल. I think so, in verse 26 or 25. 26-25 अशी कुठली तरी वचन आहेत. And the angel of the Lord spoke to Philip, आणि देवाचा दूत फिलिपशी बोलला get up and go south की तू जा आणि दक्षिणेकडे जा. on the road that is leading to that desert, जो रस्ता त्या रानाकडे जातोय तिथे निघ तू. to the Gaza desert. गाझाकडे जातो ना त्या रस्त्यावरती तू जा बरं. You just go. जा बरं, मी सांगतोय तसं कर, तू जा. That is the call of God for बस, Philip. फिलिपसाठी ते देवाचं पाचारण बोलावणं. What did he do? मग फिलिपने काय केलं? He rushed. लगेच घाईघाईने निघाला. And there in that desert road, he just saw one thing, and that a chariot. आणि त्या रानाच्या रस्त्यावर त्याला एकच गोष्ट दिसली, ते म्हणजे रथ. And he saw that eunuch was seated in that chariot. आणि त्याला दिसलं की रथामध्ये षंढ बसलाय. And he knew he has to preach to him. मग फिलिपला कळलं की मला याला सुवार्ता सांगायला देवाने पाठवलंय. And he preached to him आणि फिलिपने त्याला सुवार्ता सांगितली. because God prepared the eunuch also. कारण देवाने त्या षंढाला आपण तयार केलं होतं आधीच. From the whole Bible, he was reading only Isaiah हो ना, 53. संपूर्ण बायबल मधून त्यावेळेला तो षंढ यशया 53च कसं काय बरं वाचत होता. म्हणजे देव त्याची पूर्वतयारी करत होता. And Philip said, आणि फिलिप त्याला म्हणाला, do you understand what you're reading? कळतंय का काय वाचताय? He said, I don't know. तर तो म्हटला, नाही ना कळतंय काय Somebody वाचतोय. has to tell me. कोणीतरी समजावून सांगितलं तर कळेल. Somebody has to tell me. कोणीतरी मला सांगायला हवंय तर मला कळेल. समजत नाहीये Somebody काय. has to open my eyes. कोणीतरी माझे डोळे उघडायला हवेत सर. You have a high calling to open the eyes of the people. तुझं प्रचंड मोठं पाचारण आहे, बोलावणं आहे, लोकांचे बंद झालेले डोळे उघडायला. Every soul you save is important. प्रत्येक जीव जो तू तारणाकडे आणतो तो महत्वाचा आहे. God has given you a mandate. देवाने तुला कामगिरी दिली आहे, स्वतःलाही हलक्यात घेऊ नको. Keep your ears open, keep your eyes open, कान उघडे ठेव, डोळेही उघडे ठेव keep your body healthy, आणि शरीर सुदृढ ठेव. so that when God says go, you go. की देव म्हटला जा की तू गेलं पाहिजे. Otherwise God says go, you say no, I'm in the ICU. नाही तर देव म्हणेल जा आणि तू अशी आयसीयू दवाखान्यात. Keep yourself prepared, माझं म्हणणं काय बेटा, स्वतःला तयार ठेव ना जरा. your mind prepared, जरा मन तयार your कर ना. ears open, कान उघडे ठेव, eyes open, डोळे उघडे ठेव, heart open, हृदय उघड कर, body healthy, शरीर आरोग्य ready to go. आणि गेट सेट गो म्हणलं की वी शुड गो. असं राहा. See, God cannot work through a weak vessel. कारण अशक्त पात्रांना देव वापरू नाही शकत. हे दुखतंय, ते दुखतंय, अभी आया, ट्रीटमेंट हो रहा, ऐसो को कैसे प्रभु यूज करेगा.
Amen. आमेन. Philip ran, Bible says. फिलिप कसं धावला? बायबल म्हणतं फिलिप धावत निघाला. He didn't walk, he ran. चालत नाही, धावत गेला. And he disclosed what Isaiah 53 meant. आणि यशया 53चा काय अर्थ आहे हे फिलिपने षंडाला समजावून सांगितलं. Told him, this speaks about our Lord Jesus Christ. फिलिप त्याला म्हणाला, हे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे. Just now, that Jesus who was crucified. आता हे येशू जे वधस्तंभी गेले ना, Because in their generation all this happened. कारण त्यांच्या पिढीमध्येच हे सगळं झालेलं होतं. And then his eyes opened. मग षंडाचे डोळे उघडले की हो का? Because he had gone to Jerusalem to worship God. कारण तो यरुशलेमेलाच गेला होता देवाची आराधना करायला. Okay? He was a proselyte. तो प्रोसेलाइट होता, He had converted to Judaism. यहुदी झालेला तो. But from there he has to convert to a Christian now. म्हणजे यहुदी झाला, आता त्या यहुद्यातून त्याला ख्रिश्चन व्हायला लागणार. म्हणजे असा सगळा प्रवास. But God saw his heart. देवाने त्याचं हृदय पाहिलं. That eunuch had passion for God. त्या षंडात देवासाठी आवेश होता जो देवाने पाहिला. He wanted to know God. त्याला देव जाणून घ्यायचा होता. That's why all the way from Africa he went to Jerusalem. म्हणून तर आफ्रिकेहून पार तो यरुशलेमेला गेला देवाची आराधना करायला. And when he was saved, आणि जेव्हा त्याचं तारण झालं, on the way, रस्त्यात he stopped his chariot त्याने आपला रथ थांबवला and he said, आणि म्हणाला, what stops me from taking water baptism now? मग काय आता पाण्याचा बाप्तिस्मा घेण्यापासून आता मला कुठली गोष्ट थांबवू Say, शकत आहे? not the next day or next year, पुढच्या वर्षी, पुढच्या दिवशी वगैरे काही नाही, but right away. लगेच. No, but I don't have a change of clothes. नाही नाही, पण मी कपड्याची जोडी नाही आणली. अरे भिजलेले घालून जा, पण बुड. And Philip said, okay. फिलिप म्हणला ठीक आहे. Before Philip was ready to give, that fellow was ready to receive. फिलिप त्याला पाण्याचा बाप्तिस्मा देण्या अगोदर हा पाण्यात बुडायला तयार होता. See, truth will not take a lot of time सत्याला वेळ लागत नाही बेटा. for a hungry soul. जो भुकेला आत्मा आहे ना, भुकेला जीव आहे ना, त्याला सत्य लगेच समजतं, वेळ नाही लागत. Yes. हा, पण तशी भूक आणि तहान पाहिजे. Immediately he went into the water, took water baptism. लगेच तो षंड पाण्यात गेला, पाण्याचा बाप्तिस्मा करून घेतला, He came out rejoicing. आनंदाने बाहेर वर आला. And then he saw, where is Philip? आणि मग त्याने पाहिलं, अरे फिलिप कुठे गेला? The Holy Spirit had picked him up. पवित्र आत्म्याने फिलिपला नेलं, काम हो गया, चलो. High calling. प्रचंड मोठं पाचारण आहे You आपलं. have a high calling. तुमचं सुद्धा प्रचंड मोठं पाचारण बोलावणं आहे. God is calling you. देव तुला बोलवतं ऍक्च्युली. See? And that's why Paul also so many times he shared the Damascus experience. आणि म्हणून पॉलने सुद्धा किती वेळा, अनेक वेळा त्याचा तो दिमिश्काच्या रस्त्यावरचा अनुभव सांगितला. Even many years later, अनेक वर्षांनंतर सुद्धा he again shared the same experience. परत आणि परत त्याला आलेला अनुभव त्याने लोकांना सांगितला की माहितीये असं असं झालं होतं. Many years before this अनेक thing happened, वर्षांपूर्वी दिमिश्काच्या रस्त्यावरनं मी जात होतो, घोड्यावर होतो, I खाली fell to the पडलो, ground, असा जमिनीवरच पडलो, धूळ heard a लागली voice. आणि एक वाणी माझ्या कानावर आली. It was speaking in Aramaic language, अरामीक भाषेत बोलत होती, not in Greek, ग्रीक भाषेत नाही, not in Hebrew, हिब्रू भाषेत नाही, but Aramaic language. अरामीक भाषेमध्ये बोलत होती. But praise God, Saul knew that language. पण देवाला धन्यवाद, शौलाला ती भाषा कळत होती. It was not unknown tongue for him. म्हणजे शौलासाठी ती काय अशी अन्य भाषा नव्हती की मला कळतच नाहीये हे काय बोललं जात आहे. See, you know, we who come from Roman Catholic background, आता आम्ही लोक जी रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतून येतो, many years before, अनेक वर्षांपूर्वी the mass used to be held in Latin language. मास जे तिथे भरतं ना ते लॅटिन भाषेत भरायचं. We never understood anything, आम्हाला एक शब्द समजायचा नाही, लॅटिन भाषेशी आपला काय संबंध आहे. but we used to just listen. आम्ही आपलं बसायचं, ऐकायचं. See? But here, इथे Paul knew Aramaic language, पॉलला अरामीक भाषा माहित होती and the Lord Jesus spoke to him आणि प्रभू येशू स्वतः त्याच्याशी बोलले. in Acts 9. प्रेषित 9वा अध्याय. Saul, Saul, why are you persecuting me? अरे शौला शौला तू माझा छळ का करतोयस? You are only hurting yourself तू स्वतःला इजा करतोय माझा छळ करून, because कारण you are resisting your calling. तू तुझ्या पाचारणाला विरोध करतोयस, Yes. तुझ्यावर बोलावणं येत आहे, तू विरोध करतोयस. In Acts 26:14, प्रेषित 26:14 he was sharing his experience. त्याचा अनुभव त्यावेळेला तो सांगत होता. 26:14 मध्ये प्रेषित, Never forget how you got saved. तसं ना तुझंही तारण जे झालंय ना ते कसं झालं ते कधी विसरायचं नाही, सारखं सारखं ते लोकांना सांगायचं.
Acts 9 he was saved. प्रेषित 9व्या अध्यायात त्याचं तारण झालेलं. In Acts 26 he is repeating the same thing. प्रेषित 26व्या अध्यायामध्ये तो परत परत लोकांना सांगतोय की मालूम है मैं प्रभु के पास कैसे आया, सुनो. After many years, अनेक वर्षांनंतर सुद्धा तो त्याचं तारण लोकांना सांगायचा कसं झालंय. he never forgot. नाही विसरला कधी की प्रभूने मला कसं तारलं ऐका. See, ओ हालेलुया. Jesus told me, पॉल म्हणाला, येशू मला म्हणाले you are hurting yourself की तू स्वतःला इजा करतोय because you are not accepting कारण तू me. स्वीकारत नाही, तू हट्टी आहेस, तू स्वीकारत नाहीयेस मला. You are kicking at the goads. आणि तू लाथा मारतोय पराणीला. Yes. And when you kick at the goad, आणि पराणीला तू लाथ मारली, who gets hurt? कोणाला लागतं? The one who kicks is, जो लाथा घालतोय त्याला लागतं. because it's a pointer. कारण ते टोचे असतात, टोक असतं त्याला. You know, the fellow who sits in the bullock cart, जो कोणी बैलगाडीत बसणारा माणूस आहे ना, when the bull is little arrogant and not moving आणि forward समजा त्याचा बैल जरा उद्धट आहे आणि पुढेच जात नाही or does not listen, किंवा ऐकत नाही, he pokes. तर तो टोचे From मारतोय the back. बैलाला, मागून टोचतो त्याला, टोचतो. And the bull thinks it's too clever, it starts kicking. आणि बैलाला वाटतं मी अतिशहाणा, तर बैल लाथा घालायला लागतो. But it hurts itself पण more. त्या बैलालाच लागत राहतं जास्त, कारण टोचे बसतायत त्याला. So Jesus was saying, तर येशू तसं म्हणत होते don't be like that wild पॉलला bull. की तू तसा बनू नको त्या बैलासारखा. I want you to be saved. माझी इच्छा आहे तुझं तारण व्हावं, मी हाक मारतोय तुला. Amen. आमेन. Many are resisting the call of God. अनेक लोक देवाच्या पाचारणाला विरोध करतायत, पण Say, even after being saved, तारण झाल्यानंतर सुद्धा God has been calling you. देव तुला हाक मारत आहे, हाक मारत आलेला आहे. Like God called Samuel, जसं देवाने शमूएलाला हाक मारली ना, so also God has been calling many of you. तसं देव तुमच्यातल्या अनेकांना हाक मारत आलेला आहे बरं का. And when we are not listening, आणि आपण जेव्हा ऐकत नाही ना, we hurt ourselves. ओ असे टोचे बसतात ना मग की बहुत दुख रहा, दुखेगा ही तो सुन रही नहीं. Say, when we resist God's, देवाला Talk. विरोध, देवाच्या या पाचारणाला बोलावण्याला जर आपण विरोध केला ना, it hurts us. तर लागतं बेटा, इजा होते, दुखतं, चिमटे बसतात. God is not only calling for salvation, He is calling also with a high calling to आणि serve Him. देव फक्त तारणाकडे आपल्याला बोलवतो एवढं नाही, तारण तर व्हायचंच आहे आपलं आणि झालेलं आहे ऑलरेडी, पण देवाला आपल्यासाठी दुसरंही बोलावणं आणि पाचारण आहे, जे देव म्हणतोय की ऐक. God is calling for work for you. देव तुझ्याकडनं त्या कामासाठी तुला बोलवतोय. And so don't miss His call. तर देवाचं ते बोलावणं नको ना मिस करू. Though sometimes we miss God's calling. जरी कधी कधी आपल्याकडनं देवाचं बोलावणं मिस होतं, आपल्याला ऐकूच येत नाही. See, God will not remain unfaithful to us. He बघा, is very faithful. देव काय आपल्याशी अविश्वासू आणि बेईमान राहणार नाही. तो देव आहे, तो विश्वासू आहे, तो इमानी आहे. See, sometimes people think, oh, He called me only once and that's all. कधी कधी लोकांना असं वाटतं नाही, त्याने मला एकदाच बोलवलं, मग No. काय, मग झालं. अरे काय रोज बोलवायला यायचं God का? called Samuel 3 times. देवाने शमूएलाला 3दा बोलवलं, In fact, 4 times. 4 वेळा बोलवलं. 4 times. 4 वेळा हाक मारली ना, शमूएला शमूएला. See, every time he went back to sleep, God called him. दरवेळेला जेव्हा तो झोपायला परत गेला, देवाने त्याला परत हाक मारली, शमूएला शमूएला. 4 times. 4 वेळा देवाने त्याला हाक मारली. That means God is ready to call us many times. याचा अर्थ देव अनेक वेळा आपल्याला हाक मारायला तयार आहे. आपल्याला Till we बोलवायला- die, He will call you. मरेपर्यंत देव तुला बोलवत राहील. येणं न येणं तुझ्यावर आहे. आला बरं होईल. Even before your death, He will be calling you. मरायच्या अगोदर पण देव तुला बोलवणार. Yes. देव ती हाक मारणार. तर उशीर होण्या अगोदर उरकून टाका. You know, Paul writes पॉल लिहितो in Romans 3 verse 3, रोमकरास 3:3, what if some were unfaithful to their divine calling? Does their unbelief weaken God's faithfulness? रोमकरास 3रा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन पॉल म्हणालेलं आहे, कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाच्या विश्वासूपणाला व्यर्थ करणार आहे का? No, he replied. नाही, नाही म्हणतो तो. नाही, आपण जरी अविश्वासू राहिलो, ऐकलं नाही, तरी देव विश्वासूच राहणार आहे. What if some were unfaithful to their divine calling? आणि काही जण जर आपल्या दैवी पाचारणाला, हकेला अविश्वासू राहिले तर Does their unbelief weaken God's मग faithfulness? त्यांच्यातला तो अविश्वास देवाच्या विश्वासूपणाला कुठे कमजोर करतो का? No. नाही. That is the beauty of God. ते आपल्या देवातलं सौंदर्य आहे की We have आपण been unfaithful so many times. तसं तर आपण कितीतरी वेळेला बेईमान आणि अविश्वासू राहिलोय. But God has always been from His side faithful. पण देव देवाच्या बाजूने नेहमी आपल्याशी विश्वासू राहिलाय ना.
Will you lift up holy hands and say thank you, दोन्ही Lord? हात पवित्र वर करून एकदा धन्यवाद येशू म्हणाल का? Thank you, Lord. धन्यवाद येशू. Though I have been unfaithful many times, मी अनेक वेळा तुझ्याशी अविश्वासू राहिलो, you have been faithful to me. तरी तू माझ्याशी विश्वासू राहिला. देवबाप्पा तुला धन्यवाद. And so I thank you, Lord. म्हणून मी तुझे आभार मानतो. Praise ओ God. हालेलुया, धन्यवाद. Your unbelief will not weaken God's faithfulness. तुझ्यातला अविश्वास देवातला विश्वासूपणा कमजोर करणार नाही. देव तरीही विश्वासूच राहणार आहे. Amen. आमेन. पण मग आपणही आपल्या बाजूने पटकन उरकावं ना. What a high calling we have from God. किती मोठं आणि प्रचंड पाचारण आणि बोलावणं देवाने आपल्याला दिलंय. He has given us resurrection life, अरे पुनरुत्थी जीवन दिलं आपल्याला. खेळ आहे का हा? drew us close to Himself, त्याच्या जवळ आणलंय त्याने आपल्याला and given a holy calling. आणि पवित्र पाचारण दिलं, पवित्र बोलावणं दिलंय. Not because we had done something good, आपण काहीतरी चांगलं केलं म्हणून नाही, भ्रमातही राहायचं नाही. but by His divine pleasure and grace. पण त्याच्या दैवी सौख्यात आणि कृपेत त्याने आपल्याला ते दिलेलं. Yes, He must have seen a little goodness here and there, but that was not the only reason that you got saved. काहीतरी थोडंसं टिसभर का होईना चांगुलपण देवाने तुझ्यात पाहिलेलं असणार आहे. पण केवळ त्याच कारणामुळे तू तारणाकडे आला असं काही नाही. It is simply His grace. सिम्पली त्याची कृपा आहे. असा हिशोब की नाही मला जयश्रीला तारायचंच आहे, मी तारणार असं. तर त्यात आणि जयश्री भ्रमात राहू नये. I have known people who have been more better than us, कारण मला माहिती आहे ना, आमच्यापेक्षा आपल्यापेक्षा पण खूप चांगली माणसं मी बघितली आहेत. but God still saved us. तरी देवाने आपल्याला तारलंय, आम्हालाही तारलंय. Isn't it? आपल्या सगळ्यांपेक्षा अनेक पटीनं चांगली माणसं देवानी पाहिलेली आहेत, अजूनही आहेत. तरी देवाने तुला आणि मला तारलंय. मोठे पण त्याच आहे, श्रेय आपलं काही नाही. I mean, Him calling us to sit across His banqueting table. त्याने त्याच्या मेजवानीच्या मेजापाशी आपल्याला येऊन बसायला बोलावणं. ओ हालेलुया. सारखं सारखं हाक मारणं, आओ बैठो. And so this calling is very important. ते पाचारण महत्वाचं आहे बेटा, हे महत्वाचं. And if you don't know that you are called by God, you can never live in confidence. आणि तुला जर कळलंच नाही ना की देव तुला पाचारतोय, बोलवतोय, तर तुला विश्वासाने जगताही येणार नाही. Yes. डगमग डगमग होणार. The confidence that I have, it is only because He has given me a high calling. आज जो छाती ठोकून माझ्यात विश्वास आहे ना, तो याचमुळे आहे. कारण मला माहितीये त्याने मला बोलवलं आणि पाचारलंय. And that's why म्हणून each one of you, when you are involved in God's work, म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण जेव्हा देवाच्या कामामध्ये गुंतेल, that gives you a confidence that God has called you. त्यातून विश्वास मिळतो दर दिवसाला की नाही नाही देव मला बोलवतोय, देवाने मला पाचारले बरं का, हेच आहे माझ्यासाठी. Because no natural man will serve God. कारण कुठलाही नैसर्गिक माणूस देवाची सेवा कामं करायला येणार नाही. No natural man will serve God. कुठलाही नैसर्गिक माणूस देवाची सेवा चाकरी करायला येणार नाही. कशाला येईल कमान? According to the word of God, why he will serve God? आज देवाच्या शब्दानुरूप देवाची सेवा He will never do it. कशाला तो करेल? नाही करणार. कुठलाही नॉर्मल माणूस ते करणार So नाहीये. anything which pushes you to do something for the kingdom, तर जे काही तुला ढकलत असतं ना की नाही कर देवाच्या राज्यासाठी, नाही तू कर, it's a high calling. ते 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 कॉलिंगच फार मोठे आहे. And when you get into it, आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही पाय टाकता ना, you get confidence एक विश्वास येतो, एकदम निडर विश्वास, बेधडक. that I am working for God's kingdom. मी देवाच्या राज्यासाठी काम करतोय. It's a different level of confidence. आणि एकदम वेगळ्या पद्धतीचा स्तराचा तो विश्वास असतो की आय नो दॅट आय नो दॅट आय नो दॅट आय नो दॅट आय नो गॉड हॅज कॉल्ड मी. कळतं, प्रत्येकाला आपापलं कळतं. The confidence of my calling, कारण माझ्या या पाचारणातलं हा जो विश्वास आहे, it enables me to overcome every difficulty without shame or embarrassment. तो मला प्रत्येक अडचणीवरती मात करायला लावतो, न लाजता आणि न अपमानित होता, Without fear. न घाबरता. प्रत्येक अडचणीवर मात करत आगे बढ़ आगे बढ़ आगे Because बढ़. this high calling कारण हे प्रचंड मोठं पाचारण आहे. gives me that strength मला ताकद देतं ते, that my God is backing me. शक्ती देतं मला ते की माझा देव माझा पाठिंबा आहे. See, when you are involved in kingdom work, you have this confidence that my God is backing me in His work. असं नसतं. देवाच्या राज्याच्या कामात आपण गुंतलो ना की आपल्याला तो एक विश्वास प्राप्त होतो की माझ्या देवाचा मला पाठिंबा आहे, मला माहिती आहे. And so you have no fear. आणि मग भीती वाटत नाही बेटा. You don't fear death. मग तुम्ही मृत्यूला भीत You नाही, don't fear your enemies. तुम्ही शत्रूंना भीत नाही. Take for instance, you preaching the gospel to somebody. उदाहरणार्थ तुम्ही घ्या, समजा की तुम्ही कोणाला तरी सुवार्ता सांगताय. At that moment, त्या क्षणाला
God is behind you. हो, देव तुझ्या पाठीशी असतो. Because you're not speaking of the devil, you're speaking the gospel of Jesus कारण तू Christ. सैतानाविषयी बोलत नाहीये, तू येशूची सुवार्ता त्याला सांगतोय. At that time you will not die. आणि त्यावेळेला नाही तुला काय अटॅक बिटॅक येऊन तू मारणार. Nothing will happen to you at that कारण time. देव होऊच देणार नाही त्यावेळेला तुला काही. Because the angels are backing you. कारण देवदूत तुला पाठिंबा देतात. God is backing you. देव तुला पाठिंबा देतो. आठवतं एकदा पास्टर सोमवारी बोलत होते आणि पास्टर असं बघ व्हिडिओ आया ना वो वीडियो वायरल हो गया. वो क्या था? वो प्रभु का सपोर्ट था पीछे से. Yes. पाठिंबा होता. बोलते रे मैं आया है. And many times it has happened to me आणि अनेक वेळा माझ्या आयुष्यात हे झालेलं आहे that Peter, की पीटर go on speaking. बोलत राहा. I'm backing you. माझा पाठिंबा आहे, बोलत राहा. That gives me confidence. त्यातून मला विश्वास येतो. When you pray for others, दुसऱ्यांसाठी आपण प्रार्थना केली ना बेटा, you get confidence. एक विश्वास येतो Because you are राजा. doing God's work. कारण तू देवाचं काम करतोय. Even in that prayer, you are having a high calling. त्या प्रार्थनेत सुद्धा तुझ्यावर मोठं पाचारण आहे. And you are fulfilling that high calling. आणि ते मोठं बोलावणं पाचारण तू पूर्ण करतोय. And while fulfilling that high calling, आणि ते मोठं पाचारण तू पूर्ण करताना there the devil touch you. काय सैतानात हिम्मत आहे की येऊन तुला हातही लावेल. शॉक नहीं बैठे उसको, बैठेगा ही. God आएगा ही will नहीं. keep the devil at bay. मग सैतानाला देव लांब ठेवतो. Because he will say, कारण देव म्हणेल my child is preaching the gospel. माझं लेकरू सुवार्थ सांगते. खबरदार, तिथे प्रोहिबिटेड एरिया आहे. Don't come near him. त्याच्या जवळ जायचं नाही. And it gives us confidence आणि आम्हाला मग विश्वास देतो. that I am serving God. आम्हाला विश्वास देतो की अरे आपण देवाची सेवा करतोय. देव आपल्या Nothing bad पाठीशी. is going to happen to me. काही वाईट होणार नाहीये माझ्या जीवनात. एक विश्वास, एक पाठिंबा, एक सपोर्ट. That's why Paul writes to Timothy म्हणून पॉल तिमोथीला लिहितो. in 2 Timothy 4:5. 2 तिमोथी 4 अध्याय 5 वचन. So be alert to all these things The- and overcome every form of evil. Carry in your heart the passion of your calling as a church planter and evangelist and fulfill your ministry calling. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये बघा पॉल तिमोथीला तेच सांगत होता. तू तर सर्व गोष्टींविषयी जरा सावध राहा. Yes. दुःखे सोस, स्वार्थिकाचे काम कर, आपली सेवा पूर्ण कर. See, तुझं काम तू पूर्ण कर. don't look at another person's calling. दुसऱ्या माणसाच्या बोलावण्याकडे बघू नका. You do what you are called for. तुला कळतंय ना देवाने तुला हे करायला बोलवलंय, तू तेरा कर. Your calling is to fulfill the royal law of love. तुझं पाचारण हे आहे की जो प्रेमाचा शाही नियम आहे ना तो तू पाळ. प्रेमाचा शाही नियम. You must love God. देवावर प्रेम कर. You must love your neighbor. तू देवावर प्रेम केलं पाहिजे, शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. हे प्रेमाचे शाही नियम आहेत. As you love yourself, love your neighbor. जसं तुझं स्वतःवर प्रेम आहे ना, तुला तू जेवढी आवडते तेवढं तुला तुझा शेजारी आवडायला पाहिजे, तेवढं त्याच्यावर प्रेम कर. As you value yourself, so also value your neighbor. जसं तुला स्वतःची खूप किंमत आहे ना तसं शेजाऱ्याची किंमत कर. That is the noble way of living. आणि जगायचा हा एक छान सुंदर प्रतिष्ठित मार्ग आहे. Praise God. आमेन. Take some points. काही मुद्दे घ्या. First point, पहिला मुद्दा, be faithful to what you are called to do. जे काही करायला तुला बोलावलंय त्यात विश्वासू राहा. Praise God. काम छोटं असं मोठं असं मी ऑलरेडी सांगितलं. Mark 1, 2 and 3. मार्कचा पहिला अध्याय 2 आणि 3. As it is written in the prophets, behold, I send my messenger before thy face, which shall prepare thy way before thee. The voice of one crying in the wilderness, prepare ye the way of the Lord, make his paths straight. मार्कचा पहिला अध्याय 2 आणि 3 वचन. यशया भविष्यवाद्याच्या ग्रंथात लिहिले आहे की पहा, जो तुझा मार्ग तयार करील त्या माझ्या दूताला मी तुझ्या मुखापुढे पाठवतो. रानात ओरडणाऱ्याची वाणी, तुम्ही प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. See, this is just an example given of one man of God. आणि हे एक फक्त उदाहरण दिलंय देवाच्या एका सेवकाचं. But the same kind of response God has for every one of us. त्याच पद्धतीचा प्रतिसाद देव आपल्या प्रत्येकाला देतो. Say that we are making the path straight की for our gospel to be आपण heard. प्रभूचा मार्ग तयार करायचा आहे. आपण सुवार्ता सांगायला वाटा तयार करायच्या आहेत. Yes. वाटा नीट करा, मार्ग तयार करा. And so what gave John the Baptist that confidence तर बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला पण एवढं धाडस आणि विश्वास कुठून आला that he is called to prepare the way? की मार्ग आणि वाट नीट करायला त्याला बोलावलंय, पाचारलंय. So according to this scripture, त्यातून आला. तर या शास्त्र वचनानुरूप John the Baptist was the forerunner of Jesus. बाप्तिस्मा देणारा योहान येशूंची पूर्व तयारी करायला आलेला, Yes. वाट तयार करायला आलेला. Before Jesus comes, you go. येशू येण्या अगोदर तू गेलं पाहिजे.
Because through you, Jesus comes. कारण तुझ्याद्वारेच येशू येणार आहेत. Because you are the one preparing the way for Jesus. कारण तू येशूंची वाट तयार करतोय. मी ते शिंगरू आणि गाढव माझ्यावर बसूनच येशू येणार आहेत. फिनिश्ड. Amen. संपलं. And his message consisted only in one thing. आणि त्याचा उपदेश एकाच गोष्टीत असतो. Calling men to repentance. पाचारण बोलावणं पश्चातापासाठी. Because he was called for the Jews. कारण त्याला यहुद्यांसाठी बोलवलेलं होतं. The Jews had gone back. यहुदी सगळे मागे पडलेले. And he had to introduce the Messiah to the Jewish community. आणि या योहानाला मसीहाची ओळख यहुदी समाजाला करून द्यायची होती. त्याचं ते पाचारण होतं. And so that was his job. आणि ते त्याचं काम होतं. And he did his job. त्याने त्याचं काम केलं. That is the core assignment given to John the Baptist. आणि बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला दिलेली ही कामगिरीच होती. And Jesus said he is the greatest prophet. आणि येशू म्हणाले हा सगळ्यात महान संदेश आहे. There is no prophet as great as John the Baptist. बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना इतपत महान दुसरा कोणी संदेष्टा नाही असं येशू बोलले. That means not even Isaiah, Jeremiah, nobody. म्हणजे कोणी नाही, यशाई नाही, यिर्मयाही नाही, कोणी नाही. But Isaiah wrote about Jesus अरे पण being wounded on the cross. यशाने किती सारं प्रकटीकरण दिलं की Yes. येशू असे वधस्तंभी मरणार आहेत वगैरे वगैरे Daniel वगैरे. also gave prophecies of the coming दानिएलने of the सुद्धा Lord. किती सारी भविष्यवाणी दिली की मसीहा येणार आहे. But Jesus said no. येशू म्हणले नाही, त्यांच्या सगळ्यांपेक्षा महान आणि मोठा हा योहान आहे. They didn't see me. कारण त्यांनी मला पाहिलं नाही. Only John the Baptist saw me. हा बाप्तिस्मा देणारा योहान मला पाहतो, त्यांनी मला पाहिलंय, फक्त त्याने मला पाहिलंय. He is the forerunner. तो माझी पूर्व तयारी करायला Though he आलेला आहे. didn't even perform one miracle. जरी या योहानाने एकही चमत्कार केला नव्हता, Not even one miracle. योहानाच्या हस्ते एकही चमत्कार झाला नाही, Yet he is the greatest. तरी तो सगळ्यात महान झाला. You have to fulfill your calling. माझं म्हणणं कळतंय का बेटा? पोचतंय का? मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय? तुझं बोलावणं पाचारण तू पूर्ण करणं राजा. His job was only to raise a finger and say, "Behold the Lamb of God that takes away the sin of the world." पहा ना, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचं काम काय होतं? एवढंच होतं की इशारा करून सांगायचंय की पहा हा देवाचा कोकरा, संपूर्ण जगाचं पाप हरण करायला आलेला. उतनाही काम That's था all. उसका. I बस. mean, his ministry was not very glamorous. त्याची सेवा अशी एकदम थाटामाटाची, ग्लॅमरस, प्रकाश झोतातली वगैरे फोकस असं काही नाही. He was not ministering in the cities. तो काय कसं शहरात वगैरे मिनिस्ट्री करत नव्हता. In the wilderness, रानात beyond the Jordan River. यार्देन नदीच्या पलीकडे. He wanted to meet him. They had to cross the Jordan River, wet their feet and their clothes and meet him. ज्या कोणाला योहानाला भेटायची इच्छा असायची त्यांना यार्देन नदी पार करून, ती सुद्धा कशी, नदीतनं जायचं, पाण्यातनं जायचं, ओलं व्हायचं, कपडे भिजू द्यायचे आणि मग जाऊन योहानाला भेटायचं. ज्यांना इच्छा असेल त्यांनी हे सगळं करून त्याला भेटायचं. His diet was also very simple. आणि त्याचं खाणं, त्याचा आहार पण साधा होता. All grasshoppers and all insects he used to हो eat. ना, काय असे किडे, नागतोडे, टोळ वगैरे तो खायचा. And his dress also was very simple, त्याचा पोशाख पण एकदम साधा, like Elijah. एलियासारखा. थाटामाटाचं Skin काहीच clothes. नव्हतं. कातडीचा पोशाख काही नाही. Bible says in Mark 1:6, मार्क 1:6 मध्ये बायबल म्हणतं, and John was clothed with camel's hair and with a girdle of a skin about his loins, and it did eat locusts and wild honey. योहान तर उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरलेला होता आणि कातड्याचा कमरबंद त्याच्या कमरेला होता. तो टोळ आणि रानमध खायचा. मार्क 1:6. बोला. I mean, anybody seeing him would call him a beggar. म्हणजे कोणी जर योहानाला बघितलं आपल्या सारख्यांनी तर त्याला म्हणतील हा भिकारी आहे. But पण he was the greatest prophet. सगळ्यात थोर तो होता, सगळ्यात महान संदेष्टा तो होता. आम्ही नाही म्हटलो, येशू म्हणून गेलेत. Jesus still said John the Baptist is the greatest. येशू तरी म्हणाले नाही, बाप्तिस्मा देणारा योहानच सगळ्यात थोर आणि महान संदेश. Matthew 11:11. मत्थय 11:11. Verily I say unto you, among them that are born of a woman, there has not risen a greater than John the Baptist. मत्थय 11वा अध्याय त्यातलं 11वं वचन बघा. येशू तिथे सुद्धा म्हणाले, मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झालेला नाहीये. You know, at times we try to compare ourselves with other ministers. कधी कधी आपण आपली स्वतःची तुलना इतर सेवकांशी करायला जातो. We try to compare ourselves with ministry that is bigger. आणि आपण आपल्या स्वतःची तुलना जी कुठली मिनिस्ट्री आपल्यापेक्षा मोठी असेल त्यांच्याशी करायला जातो. Oh, and then we start speaking, which is bigger, which is smaller. आणि आपण अशी असं सगळं बोलायला लागतो, चर्चा करायला लागतो. कोणाची मिनिस्ट्री मोठी आहे, कोणाची छोटी आहे, कोण बडा आहे. It's only God knows who is bigger. खाली प्रभू को ही मालूम है
असल में कौन बड़ा है. Amen. Amen. Only God knows फक्त देवालाच माहिती ना बेटा, whose ministry is bigger. कोणाची मिनिस्ट्री खरोखर मोठी आहे. It all depends on the heart and the labor and the hard work. हे सगळं त्या करणाऱ्या सेवकाच्या हृदयावर, त्याच्या कामांवर, त्याच्या श्रेयांवरती, त्याच्या हेतूंवरती अवलंबून आहे. It's not even dependent on how large it is. बाकी किती ती मोठी मिनिस्ट्री आहे त्याच्यावर पण नाही, किती लोग येतात, उनकी जगह कितनी बड़ी, हॉल कितना बड़ा है, एसी है क्या, कितने लोग आए, उस पे कुछ नहीं होता बेटा. It is dependent on the assignment that He gave, whether you fulfilled it. जी कामगिरी देवाने तुला दिली आहे ती कामगिरी तू पूर्ण करतोयस की नाही याच्यावर ठरतं तुझी सेवा मोठी झाली की नाही. Otherwise, you will look at a person who has got 5 talents and think he is bigger. नाहीतर तुम्ही काय कराल, 5 कला ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडे बघाल आणि म्हणाल एवढे लोक आहे. No, but whether he had made it double, that is नाही, important. पण त्या 5 कलांचं त्यांनी 10 कला केल्या आहेत का ते महत्वाचं आहे. हो, The one who is given 2 will be looked down, नाहीतर मग ज्याला 2 कला दिल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही खालच्या नजरेने बघणार. but he has doubled it. अरे पण त्याने 2चे 4 केले ना बाबा, Say, म्हणजे वो बडा हो गया ना. what I am trying to say is, मला जे मी सांगायचा प्रयत्न जीव तोडून करतोय, what God has told you to do, बेटा देवाने तुला जे करायला सांगितलंय do it faithfully. विश्वासूपणे कर. त्याच्यात कानाकुनी करू नको, कारण देव तुझ्याशी बोललाय. Once you are faithful एकदा तू विश्वासू झाला ना, to what God has called you to do, देवाने तुला जे करायला बोलवलंय त्यात तू इमानाने विश्वासूपणे राहिला ना, you are big in the sight of God. देवाच्या नजरेत तू मोठा आहेस. And you will receive the same reward as somebody who conquered the whole world आणि for अख्ख्या Jesus. अख्ख्या जगावरती ज्याने विजय घेतला असेल येशूंसाठी, त्याला जे प्रतिफळ मिळणार आहे तेवढंच मोठं प्रतिफळ तुलाही मिळेल. Faithfulness is the key. विश्वासूपण, कारण तुला जे करायला देवाने बोलवलं होतं त्यात तू विश्वासू राहिलास. Because in God's reward system, कारण देवाच्या प्रतिफळांच्या सिस्टम मध्ये what matters and what is counted is faithfulness. काय जमा धरलं जातं, इमानी आणि विश्वासूपण, बाकी काही नाही. Nothing else. बाकी काही देव बघत नाही, पण किती विश्वासू आहे, किती इमानी आहे. देव कामाचा साईज बघत नाही, काम मोठं आहे का छोटं आहे. Be faithful. विश्वासू राहा. Whatever work you do unto God, जे काही काम तू देवासाठी करतो And म्हणून for His करतो, kingdom. देवाच्या राज्यासाठी करतो, put your whole heart, mind, soul, Hallelujah. body, intelligence into it. संपूर्ण हृदय, तन, मन, आत्मा, शरीर, तुझी बुद्धी, तुझं ज्ञान सगळं घालून ते काम कर. Not what I will get out of it, मला यातनं काय मिळणार असल्या हेतूने कामं करायची नसतात देवाची. what I can give. मला काय देता येणार आहे ते द्यायचं. मला काय मिळणार तो विषयच नाहीये सर, मी काय द्यायचं ते बघायचंय. Because it's always that one thing. कारण नेहमी ती एक गोष्ट असते Well done, thou good and Oh. faithful servant. की ये माझ्या भल्या आणि विश्वासू दास, Thou hast been faithful in few things. तू थोडक्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिलास, I will make you a ruler over many things. मी आता अनेक गोष्टींवर तुला अधिकारी करणार आहे. ही शाबासकी आपल्याला पाहिजे. और क्या चाहिए बेटा, Enter thou in the joy of the Lord. ये प्रभूच्या आनंदात प्रवेश कर. You have been faithful in little things. तुम्ही लहान लहान गोष्टींमध्ये विश्वासू राहिलाय. What is the use of taking big things and not doing anything? काय फायदा, मोठं काम तू हातात घेतलं आणि केलं तर काही नाही. Taking 10 jobs and not doing one thing. 10 properly. जबाबदाऱ्या आणि 10 कामं हातात घेतली, हे काही धड काम केलं नाही पूर्ण, Take काय फायदा. little things. मी काय म्हणतो, मग छोटं काम हातात घे बाबा, Complete it. पण घेतलेलं पूर्ण कर. Get involved in it. त्यात गुंत, त्याच्यामध्ये जा, त्यात व्यस्त हो, त्या कामात राहा. It doesn't matter whether you are seen or not. आणि काय फरक पडत नाही, मुझे कौन देख रहा है, करना ही क्या, मुझे कौन देख रहा है, ऊपर से वो देख रहा है. Whether you are appreciated or not. माझं कौतुक होतंय का, मला शाबासकी मिळते का, काय करायची तो Whether you देतो are ना. commended or not. माझं कौतुक होतंय का, प्रशंसा मला मिळतेय का, नको तो देईल ना, बा झालं. What matters is your faithfulness to Him. तुझं विश्वासूपण आणि तुझी इमानी देवाप्रित्यर्थ ठेव, बाकी काही नको. Because on the basis of faithfulness, rewards are कारण distributed. तुझ्या विश्वासूपणावर आधारित तुला प्रतिफळ दिलं जाईल. See? Nobody is pushing me into it. मला कोणी ढकलत नाही, करो ना करो ना करो ना, I'm doing it on my मी own. स्वतःहून करतो. मला आवडतं, माझं प्रेम आहे, मी करणार. Whether anybody does or not. कोणी करो न करो, मी I will do करणार. it. मी करणार. आम्हाला तर इथे रोज झाडू मारायला आणि पोछा मारायला आवडेल. वाय नॉट. आम्हाला आवडतं, प्रभूचं काम आहे. Amen. आम्ही नाही त्यात छोटं मोठं काही मानत. Second point. दुसरा मुद्दा, Our primary calling is praising Him. प्राधान्याचं आपलं पाचारण आहे त्याची स्तुती करणे. Yes. स्तुती करणे. Sing praises to God. देवाची स्तुती गा. Sing praises. देवाची स्तुती गा. Psalm 47, स्तोत्र 47 6 and 7. 6 आणि 7.
Sing praises to God, sing praises unto our King, sing praises, for God is the King of all the earth. Sing ye praises with understanding. So many times he said sing किती praises. वेळा तो म्हटलाय बघा, स्तोत्रसंहिता 47:6 आणि 7. देवाला स्तुती गा, स्तुती गा, आमच्या राजाला स्तुती गा, स्तुती गा, कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. कौशल्याने स्तुती गा. किती वेळा बोललाय स्तुती गा, स्तुती गा. I mean, if something is stressed several times, it shows its importance. अनेक वेळेला जर एका गोष्टीवर भर देऊन सांगितलं गेलं असेल, जोर देऊन सांगितलं गेलं असेल, तर ते महत्वाचंच असणार आहे ना. ते काय पानं भरायला लिहिलेलं So असणार आहे का? we are called to give praises and म्हणजे praises आपल्याला and praises. देवाला स्तुती द्यायला, गायला बोलवलंय. And this scripture gives us more than enough information of God's relationship with us. आणि हे शास्त्रवचन आपल्याला पुरेशी माहिती देतं. देवाचं आपल्याशी जे नातं आहे, त्या नात्याची पुरेशी माहिती या शास्त्रवचनातून आपल्याला मिळते. And how he defines his role as God. आणि कसं देवाची भूमिका देव म्हणून आपल्याला दाखवतो की मी देव आहे, I am your Lord. मी तुझा प्रभू आहे. So you have to praise. तर तू स्तुती केली पाहिजे. Amen. बघा ना, तो कसं म्हणतो, स्तुती गा, स्तुती गा. He expresses himself differently. तो स्वतःला वेगळ्या रीतीने व्यक्त करतो. See, he says what is our role towards देव him. आपल्याला सांगतो की काय भूमिका आहे तुमची. Amen. आमेन. We have to adore him. आपण त्याची भक्ती We have to करावी, worship him. त्याचं गुणगान We have to गावं, praise him. आराधना स्तुती करावी, उपासना करावी. Because he is the lone God. कारण तो एकटाच देव आहे, एकमेव I देव mean, आहे. if you have 10 gods, then you will be worried. Oh, I have not given this God enough praises today. Let me give him now. 10 देव असतील, अनेक देव असतील, तर मग आपल्याला हे टेन्शन येऊ शकतं की अरे या देवाला जास्त स्तुती केली, ह्याला नाही गेली. There are people who are very scared. काही लोक खूप घाबरलेले असतात या पायी. When they have trouble, त्रास झाले त्यांना काही, they say, की ते म्हणतात oh, maybe we missed that fourth God. काहीतरी ते चौथ्याची भक्ती कमी झाली बहुतेक, खूप दिवस नाही केलं. केलं नाही आपण ते. Say, and then just imagine if there are 100. मग 100 असतील तर पुरा पडशील का तू? कारण तुझं आयुष्यही 100 नाहीये. Isn't it? वर्षाला एक सुद्धा झेपायचा नाहीये. Like a man having 100 wives. समजा एखाद्या पुरुषाला 100 बायका आहेत. It will be difficult, to please everyone. म्हणजे बोलायला मला एवढं अवघड जात आहे, तर प्रत्येक बायकोला खुश करणं त्याला किती अवघड जाईल. Now, in every role that we have, तर जी काही भूमिका देवाने आपल्याला प्रत्येकाला दिली आहे, preaching the gospel, समजा आपल्याला आम्हाला सुवार्ता सांगायला, Working तुम्हाला for सुवार्ता the सांगायला, kingdom. राज्यासाठी काहीतरी काम करायला, काही in काम, every single role काही that we exercise. play for the kingdom, जी काही लहान लहान भूमिका सुद्धा आपण देवाच्या राज्यात बजावतो. God expects us not to forget this most important role, देवाची आशा आहे, अपेक्षा आहे की एक महत्वाची भूमिका विसरू नका, and that is giving. ते म्हणजे स्तुती गात राहा. सगळी कामं करताना स्तुती गात राहा. Don't forget the weightier matters. आणि वजनदार बाबी विसरू नका ना रे. Amen. देवाची कामं करताना आपण तोंड बंद ठेवून स्तुती गा. Some people only are workaholics. काही लोकांना ना कामाचं व्यसन Put असतं. them anywhere, they will work. काम व्यसनी, कुठेही सोडलं की कामालाच लागतात. Put them in the church, they will work. चर्च मध्ये सोडलं की कामालाच लागतात. It is काय? good, चांगलं आहे, but don't forget to praise and worship. पण स्तुती आराधना नका ना सोडू. अरे Because- स्तुती आराधना होते तेव्हा स्तुती आराधना करा ना. Because, कारण yes, you are working for Him, ठीक आहे, तुम्ही स्तुती आराधना करताना म्हणताय की नाही आम्ही प्रभूचंच काम बाहेर करवतो, but when you are praising Him, पण त्याची जर तू स्तुती केली असती तेव्हा your work becomes beautiful. तर काम सुंदर होतं ना रे. It comes out of love. आणि काम प्रेमात नाही येतं ना रे. आपल्याला नुसतं काम नको ना रे. See, it's not just work, it is relationship. नुसतं काम नाही ना रे, नातं पाहिजे ना रे. घरचा बनला पाहिजे का नाही. What is the use of the wife saying, see, I did all the work, काय फायदा बायकोनी म्हणणं घरात बघ मी सगळं काम केलं, but relationship don't talk much about नवऱ्याशी it. नातं काही नाही, अबोला धरलाय. No, असं काय relationship is more important. नातं महत्वाचं आहे ना. Then नवऱ्याशी the बोला work चाली- becomes beautiful. मग काम सुंदर होतं. नवऱ्याशी बोला चाली तर पाहिजे, बाकी घर साफ करून फायदा काय So मग. the primary reason we come together is, तर प्राधान्याचं कारण, ज्या कारणाने आपण लोक असे सगळे आठवड्यातनं 3-3दा एकत्र जमतो as God's people, देवाचे लोक म्हणून, is to worship Him, त्याची आराधना to करायला, praise Him. त्याची स्तुती करायला. Even when I am sharing the word, you हो. should praise Him. मी वचन सांगता नाही, तुम्ही त्याची स्तुती करत बसलं पाहिजे. You should say, thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद Praise येशू, you, Lord. धन्यवाद येशू म्हटलं Bless पाहिजे. you, Lord. आशीर्वादी करतो तुला. हालेलुया, तू माझ्याशी बोलतोय ते That बाबा. gratefulness तुझे आभार. heart. ते ऋणी हृदय पाहिजे, ऋणी हृदय. Because
for a long time, this kind of praises has taken a back seat even in the church. कारण चर्चमध्ये सुद्धा बऱ्याच काळापासून मी पाहिलेलं आहे अशा पद्धतीच्या स्तुतीनं मागची जागा घेतलेली आहे. स्तुती आराधना म्हटलं की लोक महत्वच देत नाहीत. But a change is coming. पण नाही, एक बदल येतोय. The fallen tabernacle of David is being raised up. दाविदाचा पडलेला मंडप परत उभा राहणार आहे. It is going to stand up. दाविदाचा पडलेला निवास मंडप परत उभा राहणार आहे. In the last days it is happening. शेवटच्या दिवसात हे घडत आहे. God says, हे बोललाय, if you praise me, I will do everything. तू माझी स्तुती केली ना, मी सगळं करीन. I will do everything. सगळं करेन. अरे कामं सोपी होतील बेटा, स्तुती कर आधी. We have to offer sacrifice of praise. स्तुतीचा यज्ञ अगोदर द्यायला पाहिजे. That's our primary calling. प्राधान्याचं बोलावणं आणि पाचारण हे आहे. अर्धा That's पाऊण why, तास. though I read the Bible at home, म्हणून ना घरी जरी मी बायबल तर वाचतोच, though I pray, प्रार्थनाही करतो, praise I never forget. स्तुती कधी मी विसरत नाही. Praise in the beginning, praise in the Oh. center, praise in the end. सुरुवातीला स्तुती, मध्ये स्तुती, अखेरीला स्तुती, in the Walking morning, around, praise Him. चालताना स्तुती, Say, praise him in the doing morning, anything, praise him in the noon time, praise him till the sun goes down. Say, it is continuous. सातत्याने And for पाहिजे. praise, you don't require a proper place or a proper time. आणि स्तुती करायला अशी योग्य जागा आणि योग्य वेळ पाहिजे वगैरे असं काही नाही बरं का. When you are stirred up in the spirit, say, thank you, Jesus. आत्म्यात ढवळाढवळ झाली की उभ्या जागी म्हणायचं, धन्यवाद दे बाबा, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Anywhere, even outside, when you are walking on the road, say, thank you, Jesus. बाहेर रस्त्यावर चालताना पण म्हणायचं, धन्यवाद येशू. त्याच्यावर तर टॅक्स नाही ना. Say, फिर बोल ना. Peter said पेत्र in बोललाय 1 Peter 2:9, पहिलं पेत्र 2:9, you are a chosen generation, अरे तुम्ही निवडलेला वंश आहात, a royal priesthood, राजकीय याजक गण आहात, a holy nation, पवित्र राष्ट्र आहात, a peculiar people, विशिष्ट लोक आहात, that you should show forth the praises of Him who has called you की out of ज्याने darkness तुम्हाला अंधारातून बोलवलेलं आहे त्याची स्तुती तुम्ही दाखवावी आणि करावी. into the marvelous light. ज्याने तुम्हाला अंधारातून त्याच्या महान प्रकाशात बोलावलंय त्याची स्तुती तुम्ही करावी आणि दाखवावी. See, why are you a chosen generation? तुम्ही का बरं निवडलेला वंश आहात? To praise God. देवाची स्तुती करायला. Why are you a royal priesthood? का तुम्ही राजकीय याजक गण आहात? To praise God. स्तुती करायला Why देवाची. are you a holy nation? का तुम्ही पवित्र राष्ट्र आहात? To praise God. देवाची स्तुती करायला. ओ, Why are you a हालेलुया. peculiar people? का तुम्ही विशिष्ट लोक आहात? To praise God. देवाची स्तुती करायला. Why have you been brought from the darkness का तुला अंधारातून प्रकाशात आणलंय? into the marvelous light? सुंदर प्रकाशात आणलंय. To praise God. देवाची स्तुती करायला. And so when we देवाची live according to this calling, तर हे जे काही बोलावणं आणि पाचारण आहे तद्नुरूप जर आपण राहिलो, जगलो, extolling His great name and आणि holy name, त्याच्या महान नावाला, त्याच्या पवित्र नावाला आपण जर महिमा गौरव देत राहिलो, you will 100% enjoy thorough blessings from God. 100% देवाकडच्या सगळ्या आशीर्वादांचा पुरेपूर आनंद तुम्हाला मिळणार. पुरेपूर. Because this is the will of God in Christ Jesus concerning कारण you. हीच देवाची इच्छा आहे ख्रिस्त येशूत. कुणासाठी? तुझ्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठी. Even now, while you are seated, say thank you, Jesus. आत्ताही बसलेले असताना म्हणा बरं I धन्यवाद mean, येशू. you don't know the power. तुम्हाला of त्यातलं praise. सामर्थ्य माहित नाहीये. Because- धन्यवाद येशू. कारण You don't have to even specify why you are saying praise God. तुला काही कारणासकट सांगायचं नाहीये की मी देवाची स्तुती काय करतो. तुला कारण कोणी विचारत नाही की हा बहुत प्रेज कर रहा, क्यों कर रहा, हम नहीं पूछेंगे तुझे. See, you also don't need a reason to praise आणि God. कारण सुद्धा गरजेचं नाहीये देवाची स्तुती करायला. Like, oh, I didn't get a promotion, so maybe tomorrow I will praise जसं God. मला नाही प्रमोशन मिळालं, मग आज कशाला एवढं प्रेझांवरची Tomorrow I will do. कल करू का. But Psalm 147:1 says, पण स्तोत्र संहिता 147 आणि त्यातल्या पहिल्या वचनात असं लिहिलंय, praise you the Lord, for it is good to sing praises unto our God. स्तोत्र संहिता 147:1, तुम्ही याहाला स्तवा, कारण आमच्या देवाला स्तुती गाणे चांगले आहे. For it is pleasant and praise is comely. कारण ते मनोरम आहे आणि स्तुती सुंदर आहे. There is no reason required, it says. कारणाची गरजच नाही तिथे की बढती मिळाली, प्रमोशन मिळालं, गाड्या मिळाल्या, घोडे No, मिळाले, no, घरं nothing. झाली, बायका मिळाल्या, नवरे मिळाले, मुलं झाली म्हणून No. नाही नाही नाही. It is good to praise God. एनिवे
स्तुती करणं सुंदर आहे, चांगलं आहे. I mean, it is good means something good is going to happen. म्हणजे काहीतरी चांगलं घडणार स्तुती Isn't केल्यावर, it? हे की नाही? Something good is going to happen in याचा our अर्थ life. स्तुती केल्यावर आपल्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार आहे. Some opening he will give. काहीतरी दार दे उघडेल. कोणीतरी तुम्हाला 1 लाख पण हो देऊ ना, शकतो. काय माहितीये Something will कोणाला? happen. Why not? काहीतरी होईल. कोई दे देगा लाख रुपया तुझे. I don't know what will की happen. ब्रदर तुम्ही मला एवढे आवडलात ना, See, घ्या हे. Because it said it is good. कारण लिहिलंय स्तुती He करणं didn't चांगलं आहे. say if you praise God, you will get bread and butter. No. तुम्ही स्तुती केली तर ब्रेड बटर मिळणार असं नाही लिहिलेलं. If you praise God, you will get new clothes. स्तुती केली तर नवीन कपडे मिळणार It असं is नाही good. लिहिलेलं. चांगलं That स्तुती means केलेलं something चांगलं good will आहे. म्हणजे happen. काहीतरी चांगलं होणार, कारण स्तुती करणं चांगलं आहे. कळलं का? कारण शोधू नका, कारण लावूही नका, स्तुती करा, Declare Him. घोषित करा. Oh Lord, there is none like you. प्रभू तुझ्यासारखा कोणी नाही. वो You मेरा are a great राजा, God. वो मेरा राजा, हालेलुया, यीशु की जय. बोलने का, गाने का. Say it now. बोला. Heavenly Father, स्वर्गीय बापा, you are great तू महान आहेस. and greatly to be praised. तुझी स्तुती पण महानच पाहिजे. There is nobody like you, Lord. तुझ्यासारखा कोणी नाही. Your kingdom is forever. तुझं राज्य कायम आहे. Your name is glorious. तुझं नाव गौरवी आहे. Your reign is eternal. तुझं राज्य अनंत काळचं You are आहे. the only true God, तू एकमेव खरा देव the one आहेस. and only one. एकमेव एकच. You loved us so much. तू इतकं प्रेम केलं You आमच्यावर sent your only son for us. की तुझा एकुलता एक पुत्र तू आमच्यासाठी पाठवला. To you be all the glory and honor, तुला सगळा गौरव मान महिमा असो. all majesty, all dominion, सगळा पराक्रम सामर्थ्य सगळं तुझं. all praise, all worship सगळी स्तुती forever and सगळी ever. आराधना कायम आणि कायम तुझी असो. आमेन. Something good is happening now. म्हणजे आता काहीतरी चांगलं होत आहे. Something good is happening to काहीतरी me. चांगलं होत आहे. Say something good is happening to me. म्हणा काहीतरी चांगलं होत आहे मला आता. Something good is happening in my life. काहीतरी चांगलं माझ्या जीवनात घडतंय आता. Some kind of opening is coming. काहीतरी दार उघडतंय आता. Praise God. हो हालेलुया. आमेन. 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 विश्वासाची स्तरं अशी वाढतात ना पास्टर बोलल्यावर. Yes. की आता येऊ दे कुठलंही आव्हान. आय एम रेडी ओनली. कितना डालेगा सैतान आव्हान, कितना चॅलेंज डालेगा, आय एम रेडी. I mean, what can you give God? Tell मला me. तुम्ही सांगा, तुम्ही देवाला देऊन देऊन काय देणार? What will you give God? तेरे पास ऐसा क्या है कि जो तू प्रभु को देगा? क्या है? क्या है? सोच सोच के भी दिमाग में नहीं आ रहा, क्योंकि है ही नहीं कुछ. खंगाल है. स्वामी तिन्ही जगाचा. मी म्हटले येशू येना भिकारी. What will we give him? काय देणार त्याला? Garland, हार, candles, मेणबत्त्या, incense sticks. हा उदबत्त्या, धूप, I mean, even our work. कामं आपली अर्धीवर तुकडी ती पण. Only one thing we can give. एकच जमणार Praises. द्यायला. स्तुती. स्तुती. Psalm 69 verses 30 and 31. स्तोत्र 69, 30 आणि 31. I will praise the name of God with a song and will magnify him with thanksgiving. This also shall please the Lord better than sacrificing a bullock or an ox. स्तोत्र संहिता 69, 30 आणि 31. देवाचे नाव मी गायनाने स्तवीन आणि उपकार स्तुतीने मी त्याला थोर मानेन. आणि हे यहोवाला गोऱ्यापेक्षा शिंगे आणि खूर असलेल्या खोंडापेक्षा अधिक आवडेल. अधिक आवडतं. अधिक आवडेल. नाही मी देवासाठी बैल कापायचं ठरवलंय. तुझा बैल तुलाच ठेव. आधी तू ये. Are you getting me? नको तुझा बैल. आटकरी माटकरी आला नीता. नाही चाहिए. Only fruit of your lips. ओठांचं फळ दे. First. आटकरी माटकरी is making you laugh. Tamilians will understand what I'm trying to say. Amen. Amen. तेरा बैल तेरे पास ही रख. ये दे ये. Give me this gap. Praise God. Praise him, praise him, praise him. स्तुति कर, स्तुति कर, स्तुति कर. Thank you, Jesus. Thank you, Amen. Jesus. Thank you, Lord. धन्यवाद Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. You are धन्यवाद. great. You are lovely. You धन्यवाद. are wonderful. तू महान है. तू सुंदर है. तू अद्भुत है. हालेलुया. Hebrews 13:15. इब्री करास 13:15. Through him, therefore, let us constantly and at all times
offer up to God a sacrifice of praise, which is the fruit of our lips, thankfully confessing His glorious name. इब्री पत्र 13 अध्याय 15 वचन. म्हणून आपण त्याच्याद्वारे देवाला स्तुतीचा यज्ञ म्हणजे त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ नेहमी अर्पावे. Nehemi, नेहमी, अंडरलाईन, all the time. नेहमी, All the time. नेहमी Whether you अर्पा. feel it or not. तुला वाटो न वाटो स्तुती कर. Amen. आपल्याला तर कधी कधी काय काय वाटतंय आपलं काही सांगत नाही तर वाटो न वाटो स्तुती कर. Amen. Praise God. आमेन. Third point. तिसरा मुद्दा Call to liberty. सुटकेसाठीचं बोलावणं. Galatians 5 verse 1. गलती 5:1. Stand fast therefore in the liberty wherewith Christ has made us free, and be not entangled again with the yoke of bondage. गलती पत्र 5 अध्याय 1 वचन. स्वतंत्रपणा करिता ख्रिस्ताने आम्हास मोकळे केलेले आहे. सुटका जे मी म्हणाले तेच. ख्रिस्ताने आम्हास मोकळे केलेले आहे. टिकून राहा आणि दासपणाच्या जुवात पुन्हा गुंतू नका. Say, त्या जोखडात परत जाऊ नका. see, we have got a high calling. कारण आपलं पाचारणच मोठं आहे. Don't get involved in all these rubbish things. त्या जगातल्या सगळ्या या असल्या गोष्टींमध्ये एवढं गुंतायची Sitting गरज with नाही. friends मित्रांबरोबर बसला who have no high calling. ज्यांना काही मोठं पाचारण नाही काही नाही Because they are wasting their lives. ते आयुष्य वाया घालवत आहेत. We have a high calling. आपल्यावर पाचारण मोठं आहे कशाला वेळ वाया घालवायची. मग Paul says पॉल म्हणाला in Galatians 4:21, गलती 4:21 it is written that Abraham had two sons, one by the slave woman and one by the free woman. गलती 4:21 ना 22. कारण असे लिहिले आहे की अब्रामाला 2 मुलगे होते. एक दासीपासून झालेला एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. Yes. एक दासीपासून झाला एक स्वतंत्र स्त्रीपासून झाला. We have to come out of that slave. त्या दास्यगिरीतनं त्या गुलामगिरीतनं बाहेर पड बेटा. We are no more of the slave woman. आपण नाही त्या गुलाम बाईपासून जन्माला आलेलो. We are from the free woman. आपण मुक्त झालेल्या We are from Sarah. सुटका पावलेल्या Not Hagar. स्त्रीपासून सुटका पावलेल्या स्त्रीपासून आपण जन्माला आलेले आहोत. सारेपासून हगारेपासून नाही. Amen. आमेन. Don't make friendship with Ishmael. तर इश्माएलची दोस्ती नको करू. Jacob had a high calling, Ishmael had a low calling. याकोबाचं पाचारण फार मोठं होतं. इश्माएलचं फार खालचं होतं. Say, there was nothing very unusual about the birth of this slave wife's baby. आणि या गुलाम बायकोचं जे बाळ जन्माला आलं त्याच्याविषयी असं अलौकिक काही नव्हतं. It was normal birth. नॉर्मल जन्म होता तो. Hagar had a normal birth. हागारेला प्रसूती जी झाली असं नॉर्मल जन्म होता. But the baby of that freeborn wife, पण स्वतंत्र स्त्रीपासून सारेपासून जे संतान झालं त्याला it was supernatural. ते अलौकिक होतं. It was born after God had specially promised that he would come. म्हणजे देवाने खास करून वचन दिलेलं होतं. त्या वचनातून ते जन्माला आलेलं बाळ होतं. Paul is comparing Ishmael with Isaac. म्हणजे पॉल काय करतोय इश्माएल आणि इसहाक यांची तुलना करतोय. One was of the natural order, एक नैसर्गिक क्रमातनं पैदा झाला. the other was of the divine intervention of God. दुसरा देवाच्या दैवी मध्यस्थीतून आला. A miracle was added in the birth of Isaac. आणि इसाकाच्या जन्मात चमत्कार भरीला टाकलेला The होता. first birth that we had, पहिला जन्म जो आपला झाला it's of the natural order. नैसर्गिक क्रमातून The झाला. second birth we had, नवीन जन्म जो दुसरा जन्म आपला झालाय the born again experience, नवीन जन्म येशूत it required the miracle of God. त्याला देवाकडचा चमत्कार लागला ना आपण तारणात यायला. It required a miracle of God. चमत्कारच झाला आपल्या जीवनात की आपण येशूत आलो. And so Paul is saying, पॉल म्हणतो these things should be taken as an allegory या गोष्टींना तुम्ही समजा आणि जाणा. because they speak of two covenants. कारण की 2 कराराविषयी या गोष्टी बोलतात. One speaks of the covenant given at Mount Sinai, एक सिनाई डोंगरापाशी दिलेला करार which is giving the birth of slavery. जो गुलामगिरीचा जन्म देतो. It gives birth to slavery. गुलामगिरीला जन्म गुलामगिरीतून गुलामगिरीला तो जन्म And देतो. Paul says this is Hagar. आणि पॉल म्हणतो ती हागार आहे. Because Hagar represents the law that was given at Mount कारण Sinai. हागार म्हणजे सिनाई डोंगरापाशी दिलेला नियमशास्त्राचं प्रतिनिधित्व It करते. speaks today of the earthly Jerusalem. म्हणजे जगिक येरुशलेम विषयीचं प्रतिनिधित्व करते. We are no more of the earthly Jerusalem. आपण नाही पृथ्वीवरच्या येरुशलेमेचे. We are of the heavenly आपण Jerusalem. स्वर्गीय येरुशलेमेचे The आहोत. heavenly Jerusalem is going to come on the last day. स्वर्गीय येरुशलेम शेवटच्या दिवशी खाली उतरणार आहे. Amen.
Because अंबर this भी नया. earthly Jerusalem is still in bondage. कारण की पृथ्वीवरची यरूशलेम अजून सुद्धा बंधनात आहे. ते गाणं आहे ना, अंबर भी नया धरती भी नहीं और नया यरूशलेम होगा. Yes. वो है. But the heavenly Jerusalem is not under bondage, it is free. स्वर्गीय यरूशलेम बंधनात नाही, ती मोकळी आहे, ती स्वतंत्र आहे, ती सुटका पावली She is the free woman, ती स्वतंत्र स्त्री, not a slave anymore. गुलामगिरी. You are not a slave of the world, तसं तुम्ही जगाचे गुलाम आता नाही आहात. not a slave to sin, तुम्ही पापाचे गुलाम नाही आहात. not a slave to the devil. तुम्ही सैतानाचे गुलाम नाही आहात. God has set you free. देवाने तुला मोकळं केलंय. If the Son has set you free, you are free indeed. पुत्राने तुला जर सुटका दिली आहे तर तुम्ही खरोखर सुटका पावलाय. As Sarah was of the free woman, you are also of the free. सारा जशी स्वतंत्र God. होती तसं तुम्ही पण स्वतंत्र देवापासून सुटका पावलेली आहात. God has broken our chains. देवाने आपल्या साख्या तोडल्या, He has broken our shackles. आपली बंधनं तोडली, He has opened our eyes. आपले डोळे उघडले, He has given us freedom. आपल्याला आझादी स्वतंत्रता दिली. We were born of the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे आपला जन्म झालाय. Yes, we were born of our mother, अर्थातच आपल्या आईने आपल्याला जन्म दिला, but that is physical birth पण तो शारीरिक जन्म आहे leading to physical death. जो शारीरिक मृत्यूकडे नेतो. But now आता we were born from above, वरून जन्म झाला आपला, and physical death will not affect our spiritual eternity. तर शारीरिक मृत्यूचा परिणाम आपल्या अनंत काळच्या जीवनावर होणार नाही. इकडे डोळे बंद की तिकडे उघडणार. खतम. मी मेलो नाही, डोळे बंद केले आणि वर. And Paul said, पॉल म्हणाला, as Ishmael persecuted Isaac, इश्माएलने जसं इसाकाला छळलं, so also the तसं. world will persecute us. जग आपल्याला छळणार आहे. The flesh persecutes the spirit. हा देह आत्म्याला छळतो. Amen. And that's why म्हणून what God said देव काय बोलला? through Sarah, सारेद्वारे drive out that slave woman. त्या गुलाम बाईला हकलून लाव. Let her leave the house with her son. तिला तिच्या मुलासोबत घर सोडून जाऊ दे, तिला काढून टाक. Let Isaac live in the house इसहाक of या घरात Abraham. राहायला, अब्रामाच्या घरात इसहाक राहायला पाहिजे. हालेलुया. आमेन. थँक यू लॉर्ड. थँक यू. थँक यू जीसस. The sons should stay. मुलगे राहिले पाहिजेत. पुत्र, You are the sons of God. तुम्ही देवाचे मुलगे पुत्र आहात. Drive out, God said, Abraham, drive out that slave woman. देव म्हटला ना अब्रामाला, ती गुलाम बाई काढून लाव घरातनं, ठेवू नको तिला, मुलासोबत तिला जाऊ दे. She will not inherit what Isaac inherited. इसाकाला जे वतन मिळणार आहे ते तिला नाही मिळणार. Abraham took a portion of the money and gave it to Ishmael. अब्रामाने थोडासा पैसा घेऊन इश्माएलला देऊन टाकला. But everything of the inheritance of Abraham went to Isaac. पण अब्रामाचं अख्खं वतन इसाकाला गेलं. Everything of God सगळं belongs to you now. देवाचं सगळं तुझ्या मालकीचं आहे आता. The cheap things of the earth you should not bother या now. जगातल्या स्वस्त गोष्टींविषयी काय टेन्शन घेऊन बसलाय? देवाचं सगळं तुझं आहे. We are not slave children anymore. आपण आता गुलाम मुलं नाहीये. We are not obligated to the Jewish laws also. आता आपण यहुदी लोकांच्या नियमाखालचे पण नाही We आहोत. are the children of the free woman. आपण त्या मुक्त आणि स्वतंत्र स्त्रीपासून जन्माला Our आलोय. spiritual mother is Sarah. आपली आत्मिक आई सारा आहे. Our spiritual father is Abraham. आत्मिक बाप आपला अब्राम है. हम तो यीशु के बेटे, सब कुछ हमारा है. गाना एक. That's why Hagar represents this world and its culture and its concept म्हणून and हागार its म्हणजे thinking. हागार म्हणजे जगातल्या सगळ्या कल्पना, संकल्पना, रूढी, प्रथा, हे ते त्या सगळ्याचं प्रतिनिधित्व हागार करते. Hagar was a slave woman. हागार गुलाम होती. Her son also was a slave. तिचा मुलगाही गुलाम. God said, I will take care of Ishmael. देव म्हणाला मी इश्माएलला सांभाळीन. Abraham said, अब्राम म्हणाला Lord, प्रभू accept Ishmael. इश्माएललाही स्वीकार. God said, देव म्हणाला I will bless him. त्याला मी आशीर्वाद देईन, But the real blessing is Isaac. पण खरा आशीर्वाद इसाक. Because Sarah is a free woman. कारण सारा स्वतंत्र स्त्री आहे. We are free. आपण स्वतंत्र आहोत. We are not under any kind of bondage. आपण कुठल्या बंधनाखाली नाहीये. Christ has set us free. ख्रिस्ताने आपल्याला सुटका दिली आहे. And be sure that you stay free. आणि 100% खात्री बाळगा की तुम्ही सुटकेतच राहा बरं का. परत Don't बंधनात be जाऊ bound नका. with superstition. काही उगीच आपली अंधश्रद्धा वगैरे त्यात परत जाऊ नका. No fear of the devil. सैतानाच्या भीतीत परत जाऊ नका. Don't be afraid of the devil. सैतानाला घाबरायचंच नाही. Whoever does witchcraft on you or whatever, Lord. nothing will have any effect on you. कोणी काही जरी तुझ्यावर केलं ना, करणी काय आणि हे काय आणि ते काय नाही, काही चालणारच नाही, काय होणारच नाही.
नाही होणार. कसं होईल? येशू आपल्या बरोबर आहेत. So Paul had to tell the Jewish people, now don't even go for circumcision. तर पॉलला यहुदी लोकांना सांगावं लागलं की आता सुंता करायला पण जाऊ नका. Don't run after the laws. नियमशास्त्रामागे जाऊ नका. Jesus has kept the law for you. येशूंनी तुमच्यासाठी नियमशास्त्र पाळलेलं आहे. Don't eat this, don't eat that. No, anything you can eat. हे खाऊ नको, ते खाऊ नको, काय नाही, प्रेयर करून सगळं खा. No special days. काय खास दिवस वगैरे Every काय day नाही. is special. प्रत्येक दिवस खास आहे. हा वार तसला आणि हा वार असलाच नाही, आमच्या ती प्रत्येक वार चांगला आहे, आशीर्वादित आहे. आणि त्यातल्या त्यात शनिवार तर बेस्टच आहे. एकेकाळी माझ्या घरी म्हणायचे शनिवार म्हणजे न करत्याचा वार, काही चांगलं होत नाही. आता बघा शनिवार शिवाय मला होत नाही. Are you getting me, people? कळतंय का? असल्या सगळ्यातनं आलेले आपण लोक. Faith being expressed through love. प्रीतीतनं विश्वास प्रगट झालेला. That's why Paul said, म्हणून पॉल म्हणाला you are getting along very well with Jesus. येशूंसोबत चांगलं झालंय तुझं, What चाललेलं आहे. has held you back? पॉल म्हणाला ना, गलतीकरामध्येच म्हटलेलं आहे पॉल की येशूंसोबत तुमचं सगळं चांगलं व्यवस्थित प्रवास चालला होता, काय रे मध्ये परत अडचण आली? You are running this race beautifully. चांगलं छान तू शर्यत धावता, बीच में क्या स्पीड ब्रेकर आ गए वापस? Who blocked you from following the कोण आहे? truth? कोण आहे तो तुला सत्य मागे चालू देत नाही? कोण आहे ती अडचण? Say, कोण आहे वो? go straight, look to Jesus, सरळ follow चाल, him. येशूकडे बघ, येशू मागे चाल Demonstrate love. आणि प्रीती दाखव. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Are you understanding? people? कळतंय का? We'll close. आता मला ऍक्च्युली थांबायची इच्छा पण नव्हती, पण प्रभू भोजन आहे ना म्हणून मी असं हळूच, देव माफ करो, पास्टर माफ करो. Amen. Praise God. Each one of you has a calling. The high calling. There is no low calling in the kingdom of तुमच्या God. प्रत्येकाकडे ते पाचारण आहे, प्रचंड मोठं बोलावणं आहे, पाचारण आहे प्रत्येकाकडे आहे देवाच्या राज्यात. Whether you are a pastor or a lay member, मग तुम्ही पास्टर असा, कोणी साधा एक मेंबर असा, you have a high calling. तुमच्यावरती पाचारण आणि बोलावणं फार मोठं आलेलं आहे. Take it as a high calling. आणि तुम्ही ते प्रचंड मोठं पाचारणच माना. Amen. Amen. Even sweeping the floor is a high calling. अरे जमिनीला झाडू मारणं पण आपलं मोठं पाचारण आहे रे. High calling. ते मोठं बोलावणं आहे. Do it faithfully. विश्वासूपणे करा. One day this whole thing will be over. कारण एके दिवशी बघा हे जे सगळं सुरू झालंय, माइंड यू, एके दिवशी हे सगळं संपणार आहे. And in heaven it will be a very different world. आणि स्वर्गातलं जग वेगळं असणार आहे. No more pain, no more sorrow. वहां कुछ नहीं रहेगा, दुख नहीं, आंसू नहीं, Not becoming old anymore. म्हातारं होणं नाही. No स्वर्ग है pain, ऐसी सुंदर nothing, जगह. nothing, nothing. काही And नसणार. it's not just for 1000 years or 500 years. आणि ते स्वर्गात राहणं 1000 वर्ष का 500 वर्ष असं नाहीये. Forever and ते ever. कायम कायम कायम. That's why Jesus had to become man. म्हणून येशूंना मनुष्य बनावं लागलं So that he can bring up a level to God. की आपलं जे स्तर आहे ना, आपली जी लेवल आहे तो देवापर्यंत आणू शकेल. Yes. That's why he became man. म्हणून ते येशू मनुष्य बनून आलेला. Only through Jesus you can reach up to that level. फक्त येशूंद्वारेच तुम्हाला त्या स्तरापर्यंत पोहोचता येणार आहे. Somebody has to bring us to that level. कोणीतरी आपल्याला त्या स्टँडर्ड पर्यंत आणायला पाहिजे ना. And only Jesus. आणि फक्त येशू. And we being attached to him, आणि आपण येशूंमध्ये जडून he lifted us to that level. येशूंनी आपल्याला तिथपर्यंत आणलं, आपलं स्टँडर्ड लेवल वाढवली. Amen. आमेन. हालेलुया. Let us worship the Lord. मग त्याची आराधना आपण करूया. हालेलुया. Thank you, Jesus. I sing praises to your name. Oh Lord, praises to your name. Oh Lord, for your name is great and greatly to be praised. हालेलुया. I sing praises to your name. Oh Lord, praises to your name.
Lord, glory to your name. Oh Lord, for your name is great and greatly to be praised. Yes. Thank you, Jesus. Thank you, Father. Loving Heavenly Father, I thank you and praise you for this evening. प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Father, we thank you. देव बाप्पा, तुझे आभार. What a privilege we carry that we can work for your kingdom. किती सौभाग्य आहे आमच्यावर की तुझ्या राज्यातली कामं आम्ही करू शकतो. What a privilege that you picked us up to serve your kingdom. काय सौभाग्य आमचं आहे की तू आम्हाला उचललं, वेचलं आणि तुझ्या राज्यात काम करायला उभं केलं. We bless you, Lord. आम्ही तुला आशीर्वादित करतो. We bless your holy name. आम्ही तुझ्या Master. पवित्र नामाला आशीर्वाद देतो. Thank you for saving us. धन्यवाद, तू आम्हाला तारलंस. Yes, there must have been a great plan the way you went about saving us. आणि होय, अर्थातच मला तारताना, आम्हाला तारताना तू खूप काही अरेंजमेंट केली, खूप काही केलं आणि आम्हाला तारणात घेऊन आलास. It was not that simple. एवढं साधं काम नव्हतं ते, पण तू केलं. And you have been involved in every person's salvation. आणि प्रत्येक personally. व्यक्तीच्या तारणात तू पर्सनली, व्यक्तिगत रीतीनं गुंतलेला आहेस. एकेकाला घरात जाऊन शोधून काढलंयस. You just didn't say that I will die on the cross. Now it's upon them whether they want to believe me or not. तू असं नाही म्हटला फक्त की मी तर वधस्तंभावरती मरण पावत आहे, मरणार आहे, बाकी आता तुमचं तुमच्यावरती आहे बाबा, बघून घ्या, ज्याला यायचं त्यांनी या, नाही त्याने नका येऊ. No. नाही, We एक्स्ट्रा could माईल. see in those instances that we saw today त्या सगळ्या घटनांमध्ये ज्या आज आम्ही पाहिलं आणि ऐकलं, आम्हाला लक्षात आलं how you prearranged everything for the तू salvation of किती every पूर्वनियोजन individual. केलं, किती पूर्वनियोजन केलेलं आहेस. प्रत्येक जण जो तू तारणाकडे घेऊन आला, शौल म्हणा, कर्नेल्य म्हणा, Yes. काय तुझं पूर्वनियोजन, काय सगळं प्रिपरेशन, अरेंजमेंट, आणि मग त्यांना तू तारणात आणलं. Thank you, Lord, तुझे आभार दे बापा. for taking that extra mile जास्तीचं मैल चाललास तू to माझ्यासाठी. save us. जास्तीचं मैल चालून तू मला तारलंस. We bless you. तुला आशीर्वादित करतो. Say we bless you, म्हणा आम्ही Jesus. तुला आशीर्वादित We करतोय. thank you, Jesus. आम्ही तुझे आभार मानतोय. There are thousands who have not been saved, but you saved me. हजारो माणसं आहेत ज्यांचं अजून तारण नाही झालेलं, पण तू माझं केलंस. तुला धन्यवाद. I bless your name. मी तुला आशीर्वादित करतो And I will do my best. आणि मी जमेल तेवढं चांगलं करणार. As long as I have life in me, जोवर मी जिवंत आहे, माझा श्वास आहे, I will serve you. मी तुझी कामं करणार, I will praise मी you. तुझी सेवा करणार, मी तुझी स्तुती करणार. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Now I pray, Lord, आता मी प्रार्थना करतो प्रभू, bless all of them. Lord. सर्वांना आशीर्वादित कर. Whoever has come here, जे कोणी इथे आलेले आहेत they have praised you, Lord. त्यांनी तुझी स्तुती केली आहे. Now you have to do something good in their life. आता त्यांच्या जीवनात तू काहीतरी चांगलं करायला Because you said हवंस. it is good to praise God. कारण तूच म्हटला ना, देवाची स्तुती करणं चांगलं आहे. Thank you, Master. धन्यवाद We येशू. receive your goodness तुझं चांगुलपण आम्ही स्वीकारतो in Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. आमेन. Praise God. आमेन. Please be seated.